नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण बघतोय आज कंबाईनची जी टेस्ट झाली तर त्या टेस्टचे आपण काय करतोय क्वेश्चन बघणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे येणाऱ्या परीक्षेसाठी ते क्वेश्चन संभाव्य स्वरूपामध्ये असू शकतात। पाठीमागच्या कंबाईनला आयोगाने ज्या ठिकाणी प्रश्न विचारले होते तोच एरिया पुढच्या काळामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या इतिहासामध्ये असणाऱ्या या क्वेश्चनचा जो एरिया आहे का तो खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्या बेसवर तो एरिया कव्हर केल्यानंतर आपल्याला तिथे जर कोणता प्रश्न आला तर तो प्रश्न पुढच्या काळामध्ये इथून नक्कीच काय होऊ शकतो, कव्हर होऊ शकतो। आपण या प्रश्नाचं विस्तृत असं विश्लेषण बघणार आहे, ज्या विश्लेषणाच्या माध्यमातून खूप सारा कंटेंट तुमचा काय होईल, क्लिअर होईल। ज्या कंटेंटच्या माध्यमातून पुढच्या काळात जर कधी प्रश्न आला तर तो प्रश्न सोडवायला नक्कीच या माहितीचा काय होईल, उपयोग होईल। ठीक आहे, तर संयुक्त पूर्व परीक्षा त्यातले आपण जे घटक बघणार आहे ते घटक विश्लेषणासहित आपण सर्व प्रश्न बघणार आहे आणि या प्रश्नाच्या माध्यमातून तो घटक पूर्ण करण्याचा काय करणार आहे, आपण कव्हर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला इथल्या असणाऱ्या कंटेंटचा नक्कीच पुढच्या काळामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, तर प्रश्न पहिला, खाली दिलेल्या वृत्तपत्रांचा कालानुक्रम ओळखा, असा हा प्रश्न आहे। त्यामुळे वर्तमानपत्राचा कालानुक्रम विचारलेला आहे। तर ते तुम्हाला 4 वर्तमानपत्र दिलेत, बॉम्बे हेराल्ड, द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर, दर्पण आणि मद्रास कुरिअर। पहिले प्रश्न कसे असायचे की भारतातील पहिलं न्यूजपेपर कोणतं, मुंबई प्रांतातील न्यूजपेपर कोणता, असे प्रश्न यायचे। पण आता परीक्षेला हा क्रम बदललेला आहे, म्हणजे तो पॅटर्न बदललेला आहे। आता आयोगाने असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की वर्तमानपत्राचा क्रम लावा। मग ते पहिले 4 वर्तमानपत्र देतात आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला क्रम लावायला क्वेश्चन येतो। मग मद्रास प्रांतातील पहिलं, मुंबई प्रांतातील पहिलं, बंगालमधलं पहिलं, भारतातील पहिलं, असे ते वर्तमानपत्र असू शकतात आणि त्याचा क्रम विचारला जाऊ शकतो। तशाच फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न इथं विचारलेला आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघत असताना 4 वर्तमानपत्र दिलेत। आता बॉम्बे हेराल्ड हे जे वर्तमानपत्र आहे तर ह्या वर्तमानपत्राचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, हे वर्तमानपत्र मुंबई प्रांतातील पहिलं वर्तमानपत्र होतं। त्यामुळे मुंबई प्रांतातील पहिलं वर्तमानपत्र 1789 ला या वर्तमानपत्राची काय झाली होती, सुरुवात झाली होती। तर 1789 ला हे बॉम्बे हेराल्ड हे वर्तमानपत्र सुरू झालं, जे की मुंबई प्रांतातील पहिलं होतं। त्याच्यानंतर जे दुसरं न्यूजपेपर आहे द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर, या वर्तमानपत्राला द बेंगॉल गेजेट असंही नाव आहे, बेंगॉल गेजेट। आता बेंगॉल गेजेट हे नाव सगळ्याला माहित आहे, लक्षात ठेवा। आणि बेंगॉल गेजेट हे वर्तमानपत्र कोणी चालू केलं होतं, तर जेम्स हिक्कीनं, त्याला हिक्कीज गॅजेट असंही म्हणतात। ठीक आहे, तर जेम्स हिक्कीनं ते वर्तमानपत्र चालू केलेलं। तर हे भारतातील आपलं पहिलं वर्तमानपत्र होतं आणि हे वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा काय केलं होतं, जेम्स हिक्कीनं सुरू केलं होतं। ह्या वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती 1780 ला। ठीक आहे, तर त्याला हिक्कीज बेंगॉल गॅजेट हेही नाव वापरलं जातं, लक्षात ठेवा। किंवा त्याला म्हणतात कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर, हेही नाव त्याला वापरलं जातं। त्यामुळे कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर ह्या नावाने हे वर्तमानपत्र ओळखलं जातं। हे वर्तमानपत्र भारतातील पहिलं न्यूजपेपर आहे। ठीक आहे, तर हे न्यूजपेपर सुरू झालं होतं 1780 ला, पण कंपनीच्या आदेशानं हे वर्तमानपत्र बंद झालं होतं 1782 ला। 2च वर्ष हे वर्तमानपत्र चाललं होतं आणि हा जो तुम्हाला अंक दिलाय तो अंक दिलाय मार्च 3, 1781 मधला। ठीक आहे, तर 2 वर्ष फक्त हे वर्तमानपत्र होतं। 2 वर्षानंतर ह्या वर्तमानपत्राचा संबंध आहे का, नाही, लक्षात ठेवा, पण हे भारतातील पहिलं होतं। त्याच्यानंतर दर्पण हे वर्तमानपत्र 1832 ला, 6 जानेवारी 1832 ला हे वर्तमानपत्र चालू झालेलं। मुंबई मधलं मराठी भाषेतलं निघणारे पहिलं वर्तमानपत्र होतं। ठीक आहे, जे की मराठी भाषेतलं पहिलं म्हणल्यानंतर या वर्तमानपत्राचं नाव सांगता येतं। हे वर्तमानपत्र चालू केलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी। ठीक आहे, त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिला अंक काढला होता 6 जानेवारीला 1832 ला। ज्या दिवशी पहिला अंक निघाला तो दिवस कोणता होता, तो दिवस होता शुक्रवार। ठीक आहे, तर 16 पानाचा असणार हे न्यूजपेपर होतं, जे की 6 जानेवारी 1832 ला त्याचा पहिला अंक प्रिंट करण्यात आला होता। दर्पण हे जे न्यूजपेपर होतं का ते द्विभाषिक होतं, म्हणजे एका भाषेमध्ये ते 2 भाषेमध्ये निघत होतं। एक भाषा होती इंग्रजी आणि एक भाषा होती मराठी। तर हे द्विभाषिक असणारं वर्तमानपत्र, जे की महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र इथं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर मद्रास कुरिअर, मद्रास कुरिअर हे मद्रास प्रांतातील असणारं पहिलं न्यूजपेपर होतं। ह्या न्यूजपेपरची सुरुवात झाली होती 1785 ला। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मद्रास प्रांतातील पहिलं होतं, एक मराठी भाषेतील पहिलं,
एक कलकत्ता बंगाल आपल्या भारतातील पहिलं होतं आणि एक होतं मुंबई प्रांतातील पहिलं. तर असे वर्तमानपत्राची सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते. तर परीक्षेला प्रश्न विचारला होता वर्तमानपत्राचा काय सांगा, कालानुक्रम सांगा. तर कालानुक्रमामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला सांगता येतं द बेंगॉल जर्नल ॲडव्हर्टायझर. आता ते ब नंबर ऑप्शन, आता उदाहरणार्थ इथं 3 आणि 4 मध्ये तर ब कधी पहिल्यांदा नाही, त्यामुळे ते 2 ऑप्शन एलिमिनेशन आपण काढून टाकले, तर 2 ठिकाणी ब आहे. त्याच्यानंतर 1780 नंतर पुढचं वर्तमानपत्र होतं 1785 ला. 85 ला कुठलं होतं, मद्रास कुरिअर, म्हणजे ड ऑप्शन. तर ब नंतर ड आपल्याला 2 मध्ये सांगता येतं, म्हणून ब ड अ क. नंतर होता 1789 ला कोणतं, बॉम्बे हेरॉल्ड, आणि नंतर होतं आपलं दर्पण. तर 2 नंबरचं हे त्याचं उत्तर सांगता येतं. अशा पद्धतीनं न्यूजपेपरवर क्रम हा विचारला जाऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा, इथं प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीचे भारतातील सर्व वर्तमानपत्र काय करा, लक्षात ठेवा. ठीक आहे, तिथं क्वेश्चन असतो परीक्षेला. आता बघा, वर्तमानपत्र करत असताना नेमकं काय करायचं. आपला टॉपिक हा वर्तमानपत्राचा आहे. ह्या वर्तमानपत्रामध्ये 2 गोष्टी परीक्षेला सारखं प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे ब्राह्मण्येतर चळवळीमध्ये जेवढे वर्तमानपत्र आहेत का ते व्यवस्थित करा, कारण त्या वर्तमानपत्राला पैशाचा पुरवठा करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं आणि ब्राह्मण्येतर चळवळीचे वर्तमानपत्र कंटिन्यू परीक्षेला प्रश्न विचारतात. ठीक आहे. 2, कामगार चळवळीचे प्रश्न मांडणारे जे वर्तमानपत्र आहेत ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे जे न्यूजपेपर आहेत तर त्या न्यूजपेपरचे संपादक आणि वर्तमानपत्राचे नाव महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारे जे न्यूजपेपर आहेत तर ते व्यवस्थित करा, तिथं पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर ब्राह्मण्येतर, कामगार, राष्ट्रीय चळवळ आणि क्रांतिकारी. त्याच्यानंतर काय वर्तमानपत्र सत्यशोधकी वर्तमानपत्र मधून पण आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, ते की महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे न्यूजपेपर आहेत, जहालवादाचे विचार मांडणारे काही न्यूजपेपर आहेत तर ते न्यूजपेपर पण महत्वाचे आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये केसरी महत्वाचं येतं. तर असे सगळे न्यूजपेपर करा जिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर आपल्या नोट्समध्ये जवळपास 210 पेक्षा जास्त आपण न्यूजपेपर दिले. ते न्यूजपेपर जर व्यवस्थित केले तर त्याच्या पलीकडे प्रश्न जात नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा, वर्तमानपत्रासाठी हे सगळे न्यूजपेपर करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्रासाठी जे कायदे आहेत का हे कायदे व्यवस्थित करा. या कायद्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आजपर्यंत 2 कायद्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आले. मग वर्तमानपत्राचा कायदा करत असताना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात तो कायदा झाला आणि त्या कायद्यानं कोणत्या न्यूजपेपरवर कारवाई झाली हा पण प्रश्न विचारला जातो. ते पण मुद्दे आपल्या इथून अभ्यासाच्या माध्यमातून इथं कव्हर झाले पाहिजे वर्तमानपत्रासाठी. मग लक्षात ठेवा, पहिला वर्तमानपत्रासाठी कायदा होता 1799 ला, दुसरा कायदा होता 1813 ला, नंतर 1823 चा कायदा, नंतर 1835 चा कायदा, नंतर 1857 चा कायदा, नंतर 1867 ला कायदा झाला, नंतर 1878 चा कायदा, त्याच्यानंतर 1908 ला कायदा झाला, नंतर 1910 चा कायदा, 1921 ला एक समिती आली होती, 1931 चा कायदा आणि वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा मूलभूत हक्कासंदर्भाचा कायदा 1947 चा. आता बघा, 1799 चा कायदा झाला होता. तो कायदा कोणाच्या काळात झाला होता, लॉर्ड वेलस्ली. ज्या लॉर्ड वेलस्लीच्या कायद्यानं वर्तमानपत्राचा पूर्व तपासणी करणारा कायदा त्याला म्हणतात. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1813 ला वर्तमानपत्र पूर्व तपासणी अट काढून टाकली. कोणाचा कायदा होता, लॉर्ड हार्डिंग्ज, लक्षात ठेवा. नंतर 1823 चा कायदा, परवाना कायदा. परवाना कायदा कोणाचा होता, जॉन ॲडम्स. या परवाना कायद्याने एका वर्तमानपत्रावर कारवाई झाली होती. ते वर्तमानपत्र कोणतं होतं, मिरात उल अकबर. 1835 चा चार्ल्स मेटकॉफचा कायदा, वर्तमानपत्राला पूर्ण स्वातंत्र्य देणारा कायदा कोणाचा होता, चार्ल्स मेटकॉफ. त्यानं वर्तमानपत्राला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. आणि एक लक्षात ठेवा, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, कोणता, 1823 चा जो परवाना कायदा होता का तो कोणाच्या प्रारूपानुसार डिपेंड होता, तर थॉमस मंड्रोचं प्रारूप त्याला वापरलं होतं. त्यानं सगळे रूल्स तयार करून दिले होते आणि ॲडम्सनं परवाना कायदा केला होता. नंतर मेटकॉफचा जो कायदा होता का त्याला मेकॉलेचं प्रारूप वापरलं होतं आणि त्या मेकॉलेच्या प्रारूपनुसार तो कायदा आला होता. 1857 चा कायदा कॅनिंगचा कायदा होता. कॅनिंगनं काय केलं होतं, मेटकॉफचे जे वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा कायदा आहे का तो रद्द केला आणि 1857 चा उठाव चालू झाला होता तर परवाना कायदा 1 वर्षासाठी परत आणला होता. त्यामुळे कॅनिंग म्हणला होता उठाव संपल्यानंतर मी परवाना कायदा रद्द करणार आहे, पण तोपर्यंत मी परवाना कायदा लावणार आहे, लक्षात ठेवा. नंतर 1867 चा कायदा लॉरेनचा कायदा होता. त्याला वर्तमानपत्रावर कुठलंही बंधन घालायचं नव्हतं, तर वर्तमानपत्रावर कंट्रोल ठेवायचं होतं. त्यासाठी केलेला त्यानं कायदा, त्या कायद्याचं नाव होतं पंजीकरण कायदा.
नुसतं एवढं विचारलं जाऊ शकतं, वर्तमानपत्राचं नाव आणि तो कायदा कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला यांच्या जोड्या लावा, असा प्रश्न येऊ शकतो इथं. नंतर 1878च्या कायद्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत, कारण 1878च्या कायद्यावर आजपर्यंत 6 ते 7 वेळा प्रश्न आलाय. 78च्या कायद्याचं नाव होतं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, लॉर्ड लिटननं केला होता. भारतीय भाषा आणि भारतीय वर्तमानपत्र याच्यावर बंदी आणणारा कायदा कोणता होता? 1878चा. या कायद्यानं रातोरात एका वर्तमानपत्रानं आपली भाषा बदलली होती. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं अमृत बाजार पत्रिका, शिशिर कुमार घोष यांचं ते न्यूजपेपर होतं. तर तो परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला, लक्षात ठेवा. आणि कर्जननं लॉर्ड रिपननं हा कायदा बंद केला होता, कारण 1882ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय केलेला? बंद केलेला. तर सगळ्यात महत्वाचा अजून एक इथं प्रश्न येण्यासारखा आहे, ह्या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या वर्तमानपत्रावर कारवाई झाली होती, त्या वर्तमानपत्राची नावं लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. 1908चा जो कायदा होता तो हिंसाचारी वृत्तीला पायबंद घालण्यासाठी कायदा केला होता लॉर्ड मिंटोनं. त्याला लॉर्ड मिंटो सेकंड, त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल होता, व्हाईसराय होता. न्यूजपेपर ऍक्ट ते त्याच्या कायद्याचं नाव आहे. त्याच्यानंतर ह्या कायद्यानं 3 वर्तमानपत्रांनी आपलं प्रकाशन बंद केलं होतं. वंदे मातरम, संध्या आणि युगांतर हे 3 न्यूजपेपर ज्याच्यावर पाठीमागं कंबाईनला प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. नंतर 1910चा हार्डिंगचा कायदा, द प्रेस ऍक्ट, त्या कायद्याचं नाव होतं. अनामत रक्कम इथं मागितली जायची, लक्षात ठेवा. नंतर 1921ला तेज बहादूर सप्रू समिती होती, या समितीने हे दोन्ही कायदे रद्द केले होते, 8 आणि 10. नंतर आयर्विनच्या काळामध्ये 1931ला कायदा झाला होता आणीबाणी विषयक अधिकाराचा कायदा. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ दडपून टाकण्यासाठी 1931ला कायदा केला होता. आणि या कायद्यानं सुद्धा बऱ्याच वर्तमानपत्राच्या अनामत रक्कम ज्या होत्या का त्या जप्त केल्या होत्या. कोणकोणते वर्तमानपत्र होते ते लक्षात ठेवा, इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आनंद बाजार पत्रिका होती, लिबर्टी होती, तर द बॉम्बे क्रॉनिकल होतं. ह्या न्यूजपेपरच्या अनामत रकमा जप्त केल्या होत्या. पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. आणि मूलभूत हक्क वर्तमानपत्राला देण्यासाठी केलेला कायदा होता 47चा. अशा पद्धतीनं 1799 पासून 1947 पर्यंत वर्तमानपत्रासाठी काय केले होते कायदे, तो प्रश्न येऊ शकतो. 3 अँगल महत्वाचे आहेत. वर्तमानपत्राचे कायदे विचारू शकतात. अगोदर सांगितलं कोणकोणत्या क्षेत्रामधले वर्तमानपत्र ते सगळे करा, नाहीतर मग पहिल्या वर्तमानपत्राचा काय लावा, क्रम लावा. हे होतं दर्पण, बॉम्बे, कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर आणि मद्रास कुरिअर. प्रत्येक प्रांतातले वेगवेगळे न्यूजपेपर दिले. बंगाल प्रांतातलं पहिलं, मुंबईमधलं मराठी भाषेतलं पहिलं आणि मद्रासमधलं पहिलं, हे 3 न्यूजपेपर. अशा पद्धतीनं वर्तमानपत्र एक टॉपिक करून जायचं. कोणत्याही परीक्षेला वर्तमानपत्रावर एक प्रश्न विचारला जातो. जर जोड्या लावायला प्रश्न आला तर सगळ्यात सोपं, कारण एक जोडी लागली की सगळ्या जोड्या जवळपास लागतात. पण हे बाकीचं पण करा, जर प्रश्न आला तर तो आपला काय होईल, कव्हर होईल. पुढील ओळीमध्ये कोणाचे वर्णन केले आहे? ठीक आहे, आता समाजसुधारक या टॉपिकवर विचारलेला हा प्रश्न आहे. पहिलं वाक्य दिलेत आणि खाली व्यक्ती ओळखायचा आहे. असे प्रश्न बऱ्यापैकी समाजसुधारक या घटकावरती विचारले जातात आणि खूप सोपा घटक, जिथे एखादं वाक्य माहीत असलं की आपल्याला तो प्रश्न सुटून जातो. त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून मानपत्र दिलं. इंग्रजी भाषा आणि वैदक याच्या शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. त्यांनी व्हाईसराय लॉर्ड डफरिन यांच्या पत्नी होत्या लेडी डफरिन यांच्या नावे फंड सुरू करून महिलांना वैद्यकीय सोयी उपलब्ध करून दिल्या. त्या व्यक्ती कोण होत्या? म्हणजे या ओळीमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे असा तो प्रश्न विचारलाय. आणि खाली 4 ऑप्शन दिले, आनंदीबाई जोशी, डॉक्टर रखमाबाई राऊत, रमाबाई रानडे, पंडित रमाबाई. तर आपल्याला माहित आहे हे सगळं वर्णन कोणाच्या संदर्भात आहे, पंडित रमाबाई. पंडित रमाबाई या महत्वाच्या समाजसुधारक आहेत. परीक्षेला प्रश्न विचारत असताना ज्यांनी महिलांसाठी योगदान दिलं त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर पंडित रमाबाई या महत्वाच्या आहेत. आता बघा, एखाद्या समाजसुधारकासंदर्भात जर अभ्यास करायचा असेल, तुम्ही कोणते मुद्दे करून जाणं अपेक्षित आहे? 1. समाजसुधारक यांचा झालेला जन्म, त्याच्यानंतर त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्याच्यानंतर शिक्षण घेत असताना त्यांचे कोणते विषय होते किंवा पदवी कोणत्या विषयामध्ये झाली, त्याच्यानंतर शिक्षण घेत असताना कोणत्या शिक्षकांचा वगैरे त्यांच्यावर प्रभाव होता का, त्याच्यानंतर सामाजिक कार्य करत असताना त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या सभा, या सभेमध्ये त्यांना त्यांच्यासोबत असणारे वेगवेगळे सहकारी, त्यांच्यावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर त्यांना देण्यात आलेले मान सन्मान, पदव्या, मान सन्मान, ठीक आहे, मान सन्मान, पदव्या, त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल इतरांची असणारी मतं, हे मतं पण विचारले जातात. त्यांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ, त्यांचे कोणते न्यूजपेपर असतील तर न्यूजपेपर, त्यांच्यानंतर त्यांनी वेगवेगळी मांडलेली मतं,
ठीक आहे, आणि त्यांच्यानंतर त्यांचा मृत्यू. म्हणजे जे काही ठराविक मुद्दे आहेत का, या मुद्द्याला अनुसरून आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. एवढे मुद्दे व्यवस्थित करून जायचं, एखादा प्रश्न आपल्याला सहज सुटून जातो, लक्षात ठेवा. आता आपण पंडित रमाबाई यांच्याबद्दल विचार करूया. पंडित रमाबाई यांचा जन्म झाला होता 23 एप्रिल 1858 ला. ठीक आहे, 23 एप्रिल 1858 ला त्यांचा काय जन्म. जन्म कुठं झाला? गंगामूळ. गंगामूळ कुठं आहे? कर्नाटकामध्ये. ठीक आहे, त्यांचे वडील होते, त्यांच्या वडिलांचं नाव होतं अनंत शास्त्री डोंगरे. अनंत शास्त्री डोंगरे जे होते, ते अनंत शास्त्री डोंगरे हे खऱ्या अर्थानं हे डोंगरे परिवार महाराष्ट्रातील होता. पण त्या काळामध्ये तीर्थयात्रा वगैरे करून ते प्रवचन द्यायचे. वेदशास्त्राचे संस्कृतचे अभ्यासक होते, वेदशास्त्राचे अभ्यासक होते. हे सगळं तीर्थयात्रा करत असताना ते परिवार पूर्णपणे स्थलांतर करत राहायचा. ज्यावेळेस ते कर्नाटकामध्ये गेले त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. कर्नाटकामध्येच पंडित रमाबाई यांचा काय झाला होता? जन्म झाला होता. पण त्यांनी यात्रा करत असताना दुष्काळामध्ये त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या थोरली बहीण होती, त्यांचा मृत्यू झाला. आणि एकुलता एक भाऊ त्यांच्या बरोबर होता, त्याचं नाव होतं श्रीनिवास. श्रीनिवासला घेऊन त्या कलकत्तामध्ये गेल्या. कलकत्तामध्ये गेल्यानंतर श्रीनिवास यांचा पण मृत्यू झाला. आणि कलकत्तामध्ये ब्राह्मो समाजाचे एक सदस्य होते, त्यांचं नाव होतं बाबू बिपिन बिहारी दास मेधावी. यांच्याबरोबर त्याने 1880 ला काय केलं? लग्न केलं. 1881 ला मनोरमा त्यांच्या मुलीचा जन्म झाला. आणि 1882 ला त्यांच्या पतीचा काय झाला? मृत्यू झाला. त्यांनी लग्न केलं होतं आंतरजातीय आणि आंतरप्रांतीय या व्यक्तीबरोबर. ते लग्न झालं होतं 1872च्या सिव्हिल मॅरेज ऍक्ट किंवा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट या कायद्यानं. आणि त्या विधवा ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 24 वर्ष. आणि 24 वर्षाच्या असताना त्या विधवा झाल्या. तिथं त्यांच्यावर बहिष्कार टाकला कुटुंबानं. रूढी प्रथा परंपरा त्यांनी त्यावेळेस पाळल्या नव्हत्या. त्यावेळेस त्यांच्यावर कुटुंबानं बहिष्कार टाकला. मग त्या पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये सुद्धा त्यांना सनातनी लोकांकडून त्रास झाला. त्याच्यानंतर ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. मनोरमा त्यांच्या बरोबर होत्या. मनोरमा बरोबर त्यांनी इंग्लंडला गेल्यानंतर बटलर नावाचे तिथं धर्मगुरू होते, त्यांच्याकडून ख्रिश्चन धर्माची काय घेतली? दीक्षा घेतली. आणि ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली, ख्रिश्चन धर्म स्वीकारला, कारण त्या धर्मातले ते तत्व त्यांना पटले. आणि पुढच्या काळामध्ये मग काही काळ त्यांनी तिथंच काम केलं. त्याच्यानंतर पुढे ते भारतात आल्या. आणि भारतात आल्यानंतर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस बंगालमधून त्या पुण्यामध्ये आल्या, पुणे आणि मुंबईमध्ये त्यांनी 1882 ला आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. तर आर्य महिला समाज हा त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा समाज आहे. ज्या आर्य महिला समाजाच्या माध्यमातून महिलांची उन्नती करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांना मदत करणारे 2 लोक होते, पंडित रमाबाई रानडे, काशीताई कानेटकर. हे सगळे लोक. न्यायमूर्ती रानडे, वामन मोडक, त्याच्यानंतर भांडारकर, चंदावरकर, हे सगळे लोक होते. हे त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये होते. त्यामुळे या सगळ्यांची त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काय लागली होती? मदत लागली होती. आर्य महिला समाज ज्याच्या माध्यमातून महिलांचं काम केलं. पुढे 1889 मध्ये त्यांनी शारदा सदन मुंबईमध्ये काय केलं होतं? स्थापन केलं होतं. आणि या शारदा सदनच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कार्य उभा केलं. शारदा सदन मध्ये येणाऱ्या पहिल्या महिला या शारदा गद्रे होत्या. त्यांच्यावरून शारदा असं नाव भेटलं. पण त्या शारदा सदन मध्ये येणाऱ्या पहिल्या विधवा कोण होत्या? तर त्यांचं नाव होतं आनंदीबाई. पुढे त्यांचं नाव आनंदीबाई झालं, पण त्यांचं अगोदर नाव गोदूबाई होतं. त्यांना तिथले लोक बया या नावानं ओळखायचे. आणि कर्वे यांनी त्यांच्याबरोबर काय केला होता? विधवा पुनर्विवाह केला होता. ठीक आहे, त्यामुळे शारदा सदन मध्ये असणाऱ्या गोदूबाई यांच्या बरोबर पुनर्विवाह झाला. त्यावेळेस त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं? आनंदीबाई कर्वे असं त्यानंतर झाल्या होत्या. तर शारदा सदनच्या माध्यमातून काम चालू केलं. या शारदा सदनची शाखा पुण्यामध्ये पण होती. आता प्रश्न इथे येऊ शकतो. आता लक्षात ठेवा, प्रश्न कसा येणार? शारदा सदन हे विचारून झालेला आहे. प्रश्न विचारतील आता या शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये कोण कोण होतं? त्या सल्लागार मंडळाची सगळी नावं लक्षात ठेवा, जे की मी आता तुम्हाला ते नावं सांगितले. आणि पुण्याच्या शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये कोण होतं? तर 2 लोक होते. न्यायमूर्ती रानडे होते आणि लोकहितवादी होते. ह्या 2 लोकांनी काय केलं होतं? काम केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे रानडे आणि लोकहितवादी हे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुण्याच्या शारदा सदन मध्ये कोणत्या महिला होत्या? दुर्गाबाई किर्लोस्कर, हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काशीबाई देवधर, ज्या की मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या कोण होत्या? पदवीधर होत्या. त्या शारदा सदन मध्ये होत्या. आणि नंतर पुण्यातलं शारदा सदन त्यांनी पूर्ण काम केडगाव मध्ये दौंड जवळ त्यांनी काय केलं? ते काम चालू केलं. आणि महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सरकारनं पदवी दिली
19ला तर ती पदवी मान सन्मान म्हणजे ती पदवी कोणती होती? कैसर ए हिंद. तर या पुरस्कारानं त्यांना ओळखण्यात आलं. नंतर कलकत्तामध्ये ज्यावेळेस त्या गेल्या होत्या त्यावेळेस त्यांना 2 पदव्या देण्यात आल्या होत्या तिथल्या विद्वानांच्या सभेमध्ये. पंडिता आणि सरस्वती या त्या 2 पदव्या होत्या. त्यामुळे पंडिता रमाबाई सरस्वती असं त्यांचं पूर्ण नाव, पण पंडिता रमाबाई असं त्यांना म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कैसर हिंद पण पुरस्कार त्यांना भेटला होता. पण 1919 मध्ये त्यांच्या मुलीचं निधन झालं. मुलीच्या निधनानंतर त्या पूर्णपणे खचल्या आणि 1922ला त्यांचं पण निधन झालं. आता लक्षात ठेवा त्यांच्या निधनाला 2022ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कदाचित त्यांच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्वाचे समाजसुधारक म्हणून आपल्याला पंडिता रमाबाई या सांगता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या पहिल्या व्यक्ती होत्या ज्या काय झाल्या होत्या? डॉक्टर झाल्या होत्या. ठीक आहे. भारतातील पहिल्या डॉक्टर म्हणून आपण आनंदीबाई जोशी यांना ओळखतो. पंडिता रमाबाई यांचं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं हिंदू हाय कास्ट वुमन. हे पुस्तक त्यांनी कोणाला समर्पित केलं होतं? ते पुस्तक समर्पित केलं होतं भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, ठीक आहे, आनंदीबाई जोशी. ज्यावेळेस आनंदीबाई जोशी यांना डॉक्टरेट पदवी द्यायची होती त्यावेळेस त्या कार्यक्रमाला पंडिता रमाबाई सुद्धा काय होत्या? उपस्थित होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. रमाबाई रानडे या सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत. रमाबाई रानडेंनी पुण्यामध्ये सेवा सदनच्या माध्यमातून काम केलं होतं. 1894ला रमाबाई रानडेंनी सुद्धा काय केलेलं? मुंबईमध्ये सोशल लिटररी क्लब स्थापन केलेला. त्या क्लबच्या माध्यमातून त्यांचं काम होतं. नंतर अखिल भारतीय महिला परिषद भरली होती 1904 मध्ये मुंबईला. त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या सुद्धा अध्यक्षा कोण होत्या? रमाबाई रानडे होत्या. नंतर येरवाडाच्या कारागृहाच्या मानद अध्यक्षा सुद्धा कोण होत्या? रमाबाई रानडे होत्या. रमाबाई रानडेंनी आत्मचरित्र आपलं लिहिलं होतं न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यूनंतर. आमच्या आयुष्यातील काही आठवणी. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र होतं रमाबाई रानडे यांचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर रमाबाई रानडे आणि डॉक्टर रखमाबाई राऊत यांचं पण सोशल वर्क महत्वाचं आहे, त्यांच्यावर पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. अशा पद्धतीनं हा प्रश्न समाजसुधारक या टॉपिकवर जातो. नंतर खाली दिलेल्या विधानामधून योग्य विधानं ओळखा, लक्षात ठेवा. पहिलं वाक्य 1875 मध्ये शिरूर तालुक्यातील कर्दे गावात पहिला शेतकऱ्यांनी उठाव केला. 1875ला म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये असणारं जे कर्दे गाव आहे या गावापासून त्या उठावाला सुरुवात झाली होती आणि हा पहिलं गाव सांगता येतं जिथं हा उठाव झाला होता शेतकऱ्यांचा. दुसरं वाक्य 12 मे 1875 रोजी सुपे येथील शेतकऱ्यांनी उठाव केला आणि शेतसारा भरायला नकार दिला. तिसरं 15 जून 1875 मध्ये भीमतडी जवळ असणारं मुंदाळी गाव होतं, तर या गावात शेतकऱ्यांनी उठाव केला आणि शेतसारा भरायला नकार दिला. वरील सर्व उठावाची तीव्रता लक्षात ठेवून सरकारनं डेक्कन राईट्स कमिशन नेमलं. सरकारनं डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं 1876ला. तर खालील दिलेल्या विधानावरून योग्य विधान ओळखा. हे सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा याचं उत्तर आहे अ ब क ड. तर वरील सर्व विधान आपल्याला बरोबर सांगता येतील. आता हे जे डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं ते नेमलं होतं 1876ला. या डेक्कन राईट्स कमिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पूर्ण परिस्थितीची माहिती तिथं सरकारला घ्यायची होती आणि या डेक्कन राईट्स कमिशननं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की पुढे सांगितलं होतं की शेतकऱ्यासाठी लवकरात लवकर काय करा? कायदा करा. म्हणून 1879ला सरकारनं कायदा केला होता. त्या कायद्याचं नाव होतं द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. आणि डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा करून शेतकऱ्यांसाठी कसली सोय केली होती? तर तगाईची सोय केलेली. असा हा महत्वाचा कायदा होता. हा कायदा करायला 2 लोकांनी पाठिंबा दिला होता किंवा प्रोत्साहन दिलं होतं. तर ते 2 लोक म्हणजे सगळ्यात महत्वाचे पहिल्या व्यक्तीचं नाव होतं ग वा जोशी. तर ग वा जोशींनी मदत केलेली. आणि दुसरे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती होते महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा सरकारला तो कायदा करण्यासाठी खूप मोठी मदत केलेली. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं आणि उठाव करण्याचं नेतृत्व, त्या उठावाचं नेतृत्व या लोकांकडे असलेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा सगळ्यात महत्वाचं हे तर आपल्याला प्रश्न हा विचारलाय कोणत्या टॉपिकवर? हा टॉपिक कोणता आहे? तर हा या टॉपिकमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे उठाव असा एक टॉपिक आहे. तर त्या शेतकऱ्यांच्या उठावामधला हा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले सर्व उठाव व्यवस्थित करून जाणं आपलं काम आहे. त्यातलाच हा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तर इथं बंड झाले होते 1875ला. त्या बंडाला आपण काय म्हणतो? दक्कनचे दंगे म्हणतो. काय म्हणतो आपण? दक्कनचे दंगे. दक्कनचे दंगे कुठं झाले होते? पुणे आणि नगर. आणि पुणे आणि नगर या परिसरामध्ये नेतृत्व करण्याचं काम कोणाचं होतं? ग वा जोशी यांचं होतं. ग वा जोशी नेतृत्व केलेलं. पुढे 1875ला बंड झाले होते. त्या बंडाला आपण म्हणतो खतपोडीचं बंड.
आणि या खतपोडीच्या बंडाचं ठिकाण कोणतं होतं? जुन्नर आणि नगर. आणि जुन्नर आणि नगर या परिसरामध्ये नेतृत्व कोणी केलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेतृत्व केलं होतं. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम 1879 ला द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा आला आणि या कायद्यानं शेतकऱ्यांना तगाईची सोय करण्यात आली. ठीक आहे. तर आता ह्या उठावाची सुरुवात झाली होती पहिल्यांदा कोणत्या गावापासून? कर्दे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सिंगल लाईन आयोगाचा प्रश्न येऊ शकतो. आता आयोगानं लास्ट टाइमला आपल्याला सुपे विचारलं होतं, पण प्रश्न विचारतील 1875 ला शिरूर तालुक्यामधले कोणतं गाव आहे तिथून उठावाला सुरुवात झाली? कर्दे. लक्षात ठेवा. नंतर 12 मे ला कुठं झाला होता उठाव? सुपेला. आणि 15 जूनला कुठं झाला होता? भीमतडीला. ठीक आहे. भीमतडी कुठं? मुंदाळी नावाचं ठिकाण आहे. आणि या सगळ्याची तीव्रता लक्षात घेऊनच सरकारनं कुठलं कमिशन नेमलं होतं? डेक्कन राईट्स कमिशन. तुमच्यासाठी प्रश्न आहे, डेक्कन राईट्स कमिशन मध्ये जे सदस्य होते का ते सदस्य कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न. तर जे 3 सदस्य होते त्या 3 सदस्याची नावं मला सांगा ज्याच्यामध्ये डेक्कन राईट्स मध्ये ते सदस्य सरकारनं नेमले होते. कारण डेक्कन राईट्स आजपर्यंत कधी विचारलं नाही, पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यातले मेंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. शेतकऱ्यांच्या उठावासंदर्भात हे 2 उठाव इथं महत्त्वाचे आहेत. त्याचं नेतृत्व परीक्षेला विचारलं होतं. या कायद्याला समर्थन दिलं होतं कोणी? न्यायमूर्ती रानडेंनी. हे पण महत्त्वाचं आहे. तर न्यायमूर्ती रानडेंनी या कायद्याचं काय केलेलं? स्वागत केलेलं. तर अशा पद्धतीने 1875 ला महाराष्ट्रामध्ये हे उठाव झाले होते. उठाव का झाले होते? तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण, एक, शेतसाऱ्याचे दर जास्त होते, जे की शेतसारा भरण्याची शेतकऱ्यांची तेवढी ताकद राहिली नव्हती. दुसरा, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये काय पडला होता? दुष्काळ पडला होता. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव होते का ते पूर्णपणे इथं कोसळले होते आणि ते भाव द्यायला काही सरकार तयार नव्हतं. म्हणून शेतकऱ्यांनी काय केलेले? उठाव केलेले. तर त्या उठावाची सुरुवात झाली होती कर्दे गावापासून. नंतर 12 मे ला उठाव झाला होता सुपेला आणि नंतर भीमतडी. तर ह्या प्रश्न परीक्षेला येऊ शकतो कारण त्याला अँगल हा कशाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या उठावामध्ये महाराष्ट्रातील उठाव करून जाणं गरजेचं आहे कारण प्रश्न असतो महाराष्ट्रातील उठावासंदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 जानेवारी 1945 मध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेची पहिली परिषद ठाणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी भरली? हा प्रश्न येऊ शकतो कारण हा प्रश्न सुद्धा शेतकरी उठावासंदर्भात आहे. पण ह्या उठावाचे एक वैशिष्ट्य आहे, या उठावाला म्हणतो आपण वारली उठाव. ठाणे जिल्ह्यातील असणारा हा वारली उठाव महत्वाचा आहे कारण या उठावाला किती वर्ष पूर्ण झालेत? 75 वर्ष. त्यामुळे युट्यूबला आपला एक 75 वर्ष पूर्ण झालेला व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये या उठावाचं डिटेलमध्ये मी तिथं घेतलेला आहे. त्या उठावामध्ये पण तुम्हाला ती माहिती लवकरात लवकर तिथं वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी मिळेल. पण ह्या उठावावर प्रश्न येऊ शकतो कारण त्याला किती वर्ष पूर्ण झालेत? 75 वर्ष. आणि या उठावाचं नेतृत्व करणारे 2 व्यक्ती होते ज्यांच्यावर पाठीमागं पण राज्यसेवेला प्रश्न आला होता. एक होते शामराव परुळेकर. कोण होते? शामराव परुळेकर. कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर. ठीक आहे. तर हे आपल्याला तिथं 2 जण यांचं नेतृत्व दिसून येतं. त्याच्यानंतर कॉम्रेड दळवी नावाचे सुद्धा व्यक्ती होते. त्या तिघांनी या चळवळीला किंवा या उठावाला काय दिलं होतं? नेतृत्व दिलं होतं. उठाव झाला होता 1945 ते 1948 या 3 वर्षाच्या काळात. आणि ह्या वारली लोकांनी जे केलेलं बंड होतं या बंडाला किती वर्ष पूर्ण झाले? 75. त्यामुळे प्रश्न इथं 100% असतं, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये वारली जे आदिवासी लोक होते ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे तलासरी त्या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी लोकांनी आपले अधिकार निघून गेल्यानंतर किंवा आपले अधिकार जे नष्ट होत होते त्या जंगलावर ज्यांचा अधिकार होता ते अधिकार नष्ट झाल्यानंतर त्यांनी सरकारच्या, जमीनदाराच्या, सावकाराच्या आणि श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या विरोधात उठाव चालू केला होता. तर तो हा उठाव आहे वारली उठाव, लक्षात ठेवा. तर ते पहिली परिषद ठाणे जिल्ह्यामध्ये कुठं भरली होती असं विचारलं होतं. तर ते ठिकाण आहे टिटवाळा, लक्षात ठेवा. अखिल भारतीय किसान सभेचं ज्यावेळेस स्थापना झाली 1936 ला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या किसान सभेच्या स्थापनेनं या उठावाला एक दिशा देण्याचं काम केलं. महाराष्ट्र जे राज्य किसान सभेची जी परिषद भरली होती 1945 ला, या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं नाव आहे नवले बुवा. तर नवले बुवा नावाचे जे व्यक्ती होते का ते त्याचे काय होते? अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही महाराष्ट्र राज्य किसान सभेची परिषद भरली होती टिटवाळा या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचे चिटणीस कोण होते? तर त्या सभेचे चिटणीस होते शामराव परुळेकर. तर शामराव परुळेकर हे चिटणीस म्हणून आपल्याला तिथं दिसून येतील. त्याच्यानंतर त्यांच्या सहचिटणीस कोण होत्या? तर सहचिटणीस होत्या गोदावरी परुळेकर. ठीक आहे. हे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो.
ठीक आहे. तर गोदावरी परुळेकर या तिथं काय होत्या, सहचिटणीस होत्या, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने वारली सगळ्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रजांनी तेथील असणाऱ्या जंगल संपत्तीवर, तिथल्या असणाऱ्या खनिजावर हक्क सांगायला सुरुवात केली होती. ज्यावेळेस तिथं ते सगळे वारले आदिवासी लोक त्याच्यावर डिपेंड होते, त्यावेळेस त्यांचे अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यावर अन्याय होऊ लागला आणि ह्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून वारली येथे उद्रेक घडून आला आणि त्या उद्रेकाचं नेतृत्व मग ह्या लोकांच्या हातामध्ये आपल्याला दिसतं. आता लक्षात ठेवा, ह्या उठावाची पूर्ण माहिती शामराव परुळेकरांनी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे वारल्यांचे बंड. तर या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व माहिती लिहून ठेवलेली आहे. आणि गोदावरी परुळेकर यांचं पण एक महत्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकावर पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्या पुस्तकाचं नाव आहे जेव्हा माणूस जागा होतो. जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक खूप महत्वाचं आहे, कारण या पुस्तकाला सुद्धा यावर्षी किती वर्ष पूर्ण झालेत, 50 वर्ष पूर्ण झालेत, लक्षात ठेवा. त्या 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सुद्धा हे पुस्तक महत्वाचं आहे. आणि ह्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकामध्ये गोदावरी परुळेकर यांनी या उठावाची पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपले जे शाहीर अमर शेख होते, तर त्यांनी तिथं सुंदर असं गीत किसान सभेची माऊली नावाचं जे गीत आहे, तर ते गीत सुद्धा या उठावा संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा उठाव आपल्याला वारली विद्रोह म्हणून सांगता येतो. आणि प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र राज्य किसान सभेचं जे अधिवेशन होतं ते अधिवेशन कुठं झालं, तर ते अधिवेशन झालं होतं टिटवाळा. तर टिटवाळा हे ठिकाण खूप महत्वाचं, लक्षात ठेवा. डहाणू, उंबरगाव, पालघर हे तिथलेच असणारे ठिकाण आहेत. तिथल्या वारली लोकांना संघटित करण्याचं काम ह्या दोन नेतृत्वाने केलेलं आपल्याला दिसून येतं. तर कॉम्रेड होते, अन्यायाच्या विरोधात वारल्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्याला यश पण आलं होतं. त्यामुळे ह्या लढ्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण झालीत, म्हणूनच हा प्रश्न टाकलाय. यांच्या डिटेल माहिती तुम्हाला आपल्या 75 वर्षाच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. येणाऱ्या काळामध्ये तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. खालील दिलेल्या विधानावरून अयोग्य विधान ओळखा. ठीक आहे, 4 विधानं दिलेत आणि अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनौ जवळील काकोरी गावानजीक क्रांतिकारकांनी रेल्वेवर दरोडा टाकला. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं, या दरोड्याचे नियोजन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेनं केलं होतं. तिसरं वाक्य, सद्यस्थितीमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं काकोरी ट्रेन लुटीच्या ऐतिहासिक घटनेचं नामांतरण काकोरी ट्रेन ऍक्शन असं केलेलं आहे. आता ही करंट मधलं वाक्य लक्षात ठेवा. सध्या यूपी सरकारनं त्याचं नामांतरण केलेलं आहे. ते नाव हेच आहे का ते माहिती पाहिजे. काकोरी दरोड्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोसिंग सिंग यांना या खटल्यामध्ये सरकारनं जन्मठेपेची शिक्षा दिली. ठीक आहे, अशी 4 वाक्य दिलेत आणि ह्या 4 वाक्य हे महत्वाचे आहे, कारण क्रांतिकारक यातून कोणता टॉपिक तुमचा कव्हर झाला पाहिजे, क्रांतिकार्य किंवा क्रांतिकारक. तर या टॉपिक मधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर हे 4 वाक्य आणि त्याच्यातून विचारले आपल्याला अयोग्य विधान ओळखा. आता बघा, अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखा. ठीक आहे, चूक असणार किंवा चुकीचं विधान ओळखा. पहिलं वाक्य बरोबर आहे. 9 ऑगस्ट 1925 ला लखनौ जवळील काकोरी गावानजीक क्रांतिकारकांनी रेल्वेवर दरोडा टाकला. पण दुसरं वाक्य चुकीचं आहे. याचं नियोजन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेनं केलं नव्हतं, तर याचं नियोजन केलं होतं हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी किंवा असोसिएशन या संघटनेनं, जी संघटना रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्र सन्याल यांनी स्थापन केली होती 1924 ला. ठीक आहे, तर या संघटनेचं ते नियोजन होतं, त्यामुळे ह्या संघटनेचं नव्हतं. आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून जी संघटना निर्माण झाली त्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. सोशलिस्ट हा शब्द जो आला तो शब्द सुचवला होता भगतसिंगांनी, लक्षात ठेवा. त्यामुळे भगतसिंगांनी सुचवलेल्या शब्दातून त्या संघटनेची पुनर्रचना झाली होती. त्याच्यानंतर सद्यस्थितीमध्ये नाव बदललंय, कारण काकोरी ट्रेन लूट असं आपण त्याच्यामध्ये वाचतो, पण यूपी सरकारनं आता त्याचं नाव बदललंय. काकोरी ट्रेन ऍक्शन असं सद्यस्थितीमध्ये त्याचं वर्णन किंवा त्याला नामांतरण केलेलं आहे. आणि काकोरी दरोड्यामध्ये सहभागी झालेले जे स्वातंत्र्य सैनिक होते, तर सरकारने यांना जन्मठेपेची शिक्षा नव्हती दिली, सरकारने यांना दिली होती फाशी, लक्षात ठेवा. तर फाशीची शिक्षा दिलेली. आणि परीक्षाचा आता जर आपण ट्रेंड बघितला तर प्रश्न असेच येतात, शिक्षा कोणती झाली. पहिला प्रश्न असायचा कोणी कोणाची हत्या केली. आता प्रश्न विचारतात जन्मठेप झाली का फाशी झाली. आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यांना झाली होती फाशीची शिक्षा. तर अशा पद्धतीनं हे, आणि त्यातलं अशफाकुल्ला खान हे पहिले मुस्लिम व्यक्ती होते जे की या काकोरी कटामध्ये होते आणि त्यांना सरकारनं काय दिली होती, फाशी दिली होती. तर पहिले मुस्लिम व्यक्ती म्हणून सुद्धा अशफाकुल्ला खान यांचं श्रेय हे खूप महत्वाचं आहे. तर हे 4 लोक, त्यामुळे आपल्याला सांगता येतं खालील दिलेल्या विधानामधून अयोग्य विधान ओळखा. तर 2 विधानं अयोग्य आहेत, ब आणि
ड. ठीक आहे, अ आणि क बरोबर आहे, त्यामुळे ब आणि ड ऑप्शन आपल्याला दिसून येतो 2 नंबरचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही काकोरी ट्रेन कट आपल्याला दिसून येतो. लक्षात ठेवा 9 ऑगस्ट 1925 ला तो कट रचला होता. शहाजनपूर पासून लखनौला जाणारी रेल्वे होती. ही रेल्वे कोणत्या स्टेशनवर थांबत होती? काकोरी स्टेशनवर. ती रेल्वे थांबल्यानंतर काय करायचं होतं? ती रेल्वे लुटायची होती आणि लुटल्यामधून त्या रेल्वेतून आपल्याला काय मिळणार होता? पैसा. आणि हा पैसा पुढे कार्य करण्यासाठी वापरायचा होता. ठीक आहे, कारण पैसे नव्हते त्या काळामध्ये आणि सरकारची तिजोरी लुटणं आणि आपला हेतू साध्य करणं ही भूमिका होती. आणि त्या लुटीमध्ये किती रुपये मिळाले होते? 8,000 रुपये मिळाले होते. लक्षात ठेवा. आणि तिथं कोणी पोलिसांच्या हाती लागलं नव्हतं. सगळे लोक तिथं क्रांतिकारक हे पळून गेले होते. पण पुढच्या काळामध्ये ह्या लुटी संदर्भात इंग्रज हैराण झाले. इंग्रजांनी यांच्यासाठी एक कट रचला. तोच कट म्हणजे काकोरी कट खटला. लक्षात ठेवा. आणि त्या काकोरी कटामध्ये त्या 4 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ती काकोरी हे स्टेशन आहे यूपी मध्ये. तर यूपी मध्ये शहाजनपूर ते लखनौला जाणारी रेल्वे काकोरी जवळ थांबणार होती. तिथं मग हा सगळा प्रोग्राम करायचा होता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे व्यक्ती रामप्रसाद बिस्मिल, त्यांचे सहकारी रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना सरकारनं तिथं काय दिली होती? फाशी दिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वराज्य पार्टी बद्दल दिलेल्या विधानामधून अचूक विधान ओळखा. स्वराज्य पार्टी खूप महत्वाची आहे, कारण स्वराज्य पार्टीला 2023 ला पुढच्या काळामध्ये 100 वर्ष काय झाले तर पूर्ण झालेत. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. 2019च्या जवळपास सर्वच परीक्षेला स्वराज्य पार्टीवर काय होता? प्रश्न होता. तर स्वराज्य पार्टी बद्दल दिलेली विधानं बघूया. पहिलं, 1 जानेवारी 1923 ला काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी स्थापन झाली. तर 1 जानेवारी 1923 ला झाली का? त्याची डेट माहित असणं अपेक्षित आहे. नंतर या पक्षाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू, तर सचिव कोण होते? CR दास. या पक्षामध्ये हुसेन सुहरावर्दी, सुभाषचंद्र बोस, हकीम अजमल खान हे सदस्य होते. या पक्षातील सर्व सदस्यांना नाफेरवादी असं म्हणतात. ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य बरोबर आहे. 1 जानेवारी 1923 ला काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी स्थापन झाली. पण दुसरं वाक्य चुकीचं आहे, कारण या पक्षाचे अध्यक्ष हे CR दास होते. तर CR दास यांना आपण काय म्हणतो? देशबंधू. टोपण नाव त्यांचं देशबंधू. तर या पक्षाचे जे सचिव होते का, ते सचिव कोण होते? मोतीलाल नेहरू. हे मोतीलाल नेहरू आहेत. ठीक आहे, तर मोतीलाल नेहरू हे सचिव होते आणि अध्यक्ष किंवा राष्ट्रीय प्रचारक म्हणून CR दास यांनी काम पाहिलं होतं. या पक्षामध्ये हुसेन सुहरावर्दी, सुभाषचंद्र बोस, हकीम अजमल खान होते. हे पण बरोबर आहे. पण ड वाक्य चुकीचं आहे, कारण या पक्षातील सर्व सदस्यांना नाफेरवादी असं म्हणत नाहीत. या पक्षातील सर्व सदस्यांना काय म्हणतात? फेरवादी असं म्हणतात. ठीक आहे, नाफेरवादी म्हणजे ज्यांचा मंत्रिमंडळाच्या निवडणुका लढवायला काय होता? विरोध होता. पण फेरवादी गटाचं म्हणणं होतं की आपण निवडणुका लढवायच्या, आपण अधिकार हातामध्ये घ्यायचे आणि सरकारला तिथं सरकार चालवण्यासाठी असहकार करायचा. म्हणजे सरकारमध्ये सहभागी होऊन असहकार करणं हे यांचं काम होतं. त्यामुळे निवडणुका लढवायला यांचा काय होता? पाठिंबा. आणि त्यांना बदल अपेक्षित होता म्हणून त्यांना काय म्हणतात? फेरवादी म्हणतात. तर ते नाफेरवादी नव्हते, ते फेरवादी होते. त्यामुळे 2 वाक्य इथं आपल्याला चुकीचे वाटतात. तर आपल्याला अचूक विधान ओळखा असं म्हटले, त्यामुळे उत्तर काय असणार आहे? अ आणि क. तर अ आणि क हा पहिलाच ऑप्शन आहे जे की आपल्याला अचूक म्हणजे बरोबर सांगता येतं. आता लक्षात ठेवा काय झालं होतं. तर सगळ्यात महत्वाचं 1922 ला काय झालं होतं? 1922 ला महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ पाठीमागे घेतली होती. आणि असहकार चळवळ पाठीमागे घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि काँग्रेसच्या फुटीमधून 2 गट तयार झाले होते. एक गट होता नाफेरवादी आणि एक गट होता फेरवादी. आता जो फेरवादी गट होता या गटाला बदल अपेक्षित होता आणि ह्या गटामध्ये कोण होतं? तर या गटामध्ये होतं CR दास, त्याच्यानंतर आपले मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर हुसेन सुहरावर्दी, सुभाषचंद्र बोस, हकीम अजमल खान. आणि जो नाफेरवादी गट होता ज्यांना बदल नको होता, महात्मा गांधीजींनी सांगितलेलं काम रचनात्मक त्यांना तसंच पुढे चालू ठेवायचं होतं. या गटामध्ये होते राजेंद्र प्रसाद, या गटामध्ये होते C राजगोपालचारी, या गटामध्ये होते वल्लभभाई पटेल. ठीक आहे, तर वल्लभभाई पटेल, C राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद यांचा गट होता नाफेरवादी. त्यांना महात्मा गांधीजींचं रचनात्मक कार्य तसंच पुढे चालू ठेवायचं होतं, जे की महात्मा गांधींनी असहकार ठरावामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, मग पुढे काय झालं होतं? 1922 ला गया अधिवेशन भरलं. या गया अधिवेशनाचे अध्यक्ष होते CR दास आणि गया अधिवेशनामध्ये सचिव होते मोतीलाल नेहरू. मग CR दास यांनी तिथं सुधारणांचा ठराव मांडला. सुधारणांचा ठराव मांडल्यानंतर या नाफेरवादी गटाने त्यांना विरोध केला.
विरोध केल्यानंतर CR दास आणि जे सचिव होते मोतीलाल नेहरू ते बाहेर पडले आणि त्यांनी 1 जानेवारी 1923 ला काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पार्टी स्थापन केली. कारण महात्मा गांधी 1922 ला जेलमध्ये गेले होते, पण जेलमध्ये बसल्यानंतर महात्मा गांधींनी पत्र लिहिलं कोणाला, CR दास यांना, आणि पत्र लिहून सांगितलं की मी जेलमध्ये आहे पण माझा सगळा पाठिंबा तुम्हाला असेल, पण ज्यावेळेस मी बाहेर येईल त्यावेळेस मला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, महात्मा गांधीला समर्थक किंवा समर्थन देणारी पार्टी होती स्वराज्य पार्टी. पुढच्या काळामध्ये CR दास यांचं 1925 ला निधन झालं, पण 1926 ला मोतीलाल नेहरू महात्मा गांधीजींना नेतृत्व मानून कुठे गेले होते, काँग्रेसमध्ये. त्यावेळेस मग स्वराज्य पार्टीचं काम थांबलं होतं. स्वराज्य पार्टीचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ 1923 ते 1930 पर्यंतचा आहे. कारण ह्या 7 वर्षामध्ये स्वराज्य पार्टीचं काम आहे. 1925 ला CR दास यांचा मृत्यू होणं हे या पार्टीला खूप महागात पडलं होतं, कारण मुख्य आधारस्तंभ हाच नष्ट झाला होता. आणि 1926 ला मोतीलाल नेहरू कुठे गेले होते, काँग्रेसमध्ये. कारण का, कारण CR दास यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. एक होता अप्रत्युत्तरवादी गट आणि दुसरा होता प्रत्युत्तरवादी गट, त्याला आपण म्हणतो. आणि ह्या जो अप्रत्युत्तरवादी गटाचं नेतृत्व केलं होतं मोतीलाल नेहरूंनी. त्यांना असं वाटायचं की आपण काँग्रेसमध्ये जाऊन महात्मा गांधीला मदत केली पाहिजे. आणि प्रत्युत्तरवादी गटामध्ये सरकारला सहकार्य करणारे लोक होते, जसे की लाला लजपत राय हे प्रत्युत्तर गटामध्ये होते. तर त्यांचं म्हणणं होतं की आपण सरकारला सहकार्य करू, पण आपण महात्मा गांधीला नेतृत्व मानून काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे, असं अप्रत्युत्तरवादी गटाचं नेतृत्व म्हणजे कोण म्हणत होतं, मोतीलाल नेहरू. म्हणून पुढच्या काळामध्ये मग ते काय पडले, तिथून बाहेर पडले आणि बाहेर पडून त्यांनी पुढे काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसच्या अंतर्गत काम केलं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने स्वराज्य पार्टीचं हे काय कार्य आहे. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, कारण 2019 ला कंटिन्यू प्रश्न आले आणि 100 वर्ष हे स्वराज्य पार्टीला 2023 ला काय होता येतं, पुढच्या वर्षी पूर्ण होता येत. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या कायद्याबद्दल विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न विचारला 1919च्या कायद्यासंदर्भात. 2 कायदे महत्वाचे आहेत. आता हा टॉपिक कोणता आहे, हा टॉपिक आपल्याला सांगता येतो प्रशासकीय विकास, भारताचा प्रशासकीय विकास. भारताच्या प्रशासकीय विकास या टॉपिकचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये सर्व कायदे करून जायचं. तर हे कायदे खूप महत्वाचे आहेत. कोणते कायदे आहेत मग, 1858चा कायदा, 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, आणि भारताला स्वातंत्र्य देणारा 1947चा कायदा. तर हे सर्व कायदे आपल्याला प्रशासकीय विकासामध्ये येतात. आणि 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1858चा कायदा, हे 3 कायदे महत्वाचे आहेत. या 3 कायद्यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो आणि हाच प्रश्न 1919च्या कायद्यावर आहे. तर पहिलं, या कायद्याने भारतीय उच्चायुक्त हे पद तयार केलं गेलं, त्याचा पगार भारतीय तिजोरीवर लादण्यात आला. हे पहिलं वाक्य. नंतर या कायद्याने केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही बनवण्यात आलं. तिसरं वाक्य, या कायद्याने प्रांतातील सर्व विषय सोपीव केले. आणि चौथं, या कायद्याने दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापनेची तरतूद करण्यात आली. आणि प्रश्न विचारला योग्य विधान ओळखा. आता पहिलं विधान, भारतीय उच्चायुक्त हे पद तयार केलं, त्याचा पगार आपण देणार होतो, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर हे विधान आपलं पहिलं बरोबर सांगता येतं. नंतर या कायद्याने केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही झालं, म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह असं 2 ग्रह या कायद्यानं तयार झाले. बरोबर आहे, केंद्रामध्ये. या कायद्यानं प्रांतातील सर्व विषय सोपीव करण्यात आले, हे चूक आहे, कारण प्रांतातील सर्व विषय सोपीव करण्यात आले नव्हते. या कायद्यानं दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापनेची तरतूद होती, हे पण बरोबर आहे, कारण 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी दर 10 वर्षांनी आयोग येईल हे सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, ड विधान फक्त चुकीचं आहे, आपलं क विधान चुकीचं आहे, ड बरोबर आहे. म्हणजे अ ब ड हे विधान काय येतं, बरोबर आहे. अ ब ड म्हणजे 1 नंबर हे त्याचं काय उत्तर आहे. आता बघा, आपण हा कायदा बघूया. सगळ्यात महत्वाचा हा जो कायदा होता 1919चा कायदा, या कायद्याला कोणकोणते नाव होते. पहिलं नाव, या कायद्याला म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आपल्याला बऱ्याचशा वेळा कायद्याची नावच माहीत नसतात, त्यामुळे प्रश्न चुकतो. त्याच्यानंतर या कायद्याला म्हणतात मॉन्टफोर्ड कायदा. या कायद्याला म्हणतात इंडियन काउन्सिल ऍक्ट 1919. भारतीय परिषदांचा कायदा हे पण त्याचं नाव आहे. ठीक आहे, इंडियन काउन्सिल ऍक्ट, मॉन्टफोर्ड कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. या कायद्याला म्हणतात भारतीय शासनाचा कायदा, भारतीय प्रशासनाच्या विकासासाठी केलेला कायदा. अशा वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, या कायद्याला मवाळांनी म्हणलं होतं मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, तर या कायद्याला मवाळांनी वर्णन तसं केलं होतं. तर 2 लोकांच्या विचारामधून आलेला हा कायदा होता. एक म्हणजे भारताचे भारत मंत्री होते मॉन्टेग्यू आणि भारताचे व्हाईसराय होते चेम्सफोर्ड.
तर मॉन्टेगो आणि चेम्सफोर्ड यांनी केलेला कायदा. आता लक्षात ठेवा, हा कायदा करण्याच्या अगोदर सरकारने 1917ला एक कमिटी नेमली होती. या कमिटीचं नाव होतं मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा समिती किंवा कमिटी. आणि या कमिटीमध्ये वेगवेगळे लोक होते, पण या कमिटीमध्ये एकमेव एक सदस्य भारतीय होता. त्या व्यक्तीचं नाव काय होतं, तर त्या व्यक्तीचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. आणि भूपेंद्रनाथ बसू या व्यक्तीनं हा कायदा करण्यासाठी सरकारला मदत केली होती. सरकारच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असणारा मेंबर होता भारतीय भूपेंद्रनाथ बसू, जे की 1917च्या कमिटीमध्ये होता. हे पण लक्षात ठेवा, 1919चा कायदा करण्यासाठी 1917ची जी मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा समिती होती, या समितीचा जो अहवाल होता तो अहवाल 1919च्या कायद्याचा मुख्य असा काय आधार आहे. तर हा प्रश्न येऊन गेलेला, ह्या 1919च्या कायद्याचा आधार कोणता होता, तर त्या समितीचा अहवाल होता. ज्या समितीचा अहवाल पार्लमेंटला पाठवला, पार्लमेंटने त्याला संमती दिली आणि त्याच्यावरच आधारित 1919चा कायदा आला. मग 1919च्या कायद्यामध्ये काय तरतूद होती, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं 1919च्या कायद्यानं पद बदललं होतं. पद काय होतं, तर भारतीय उच्चायुक्त हे नवीन पद आलं होतं. हे महत्वाचं आहे. तर भारतीय उच्चायुक्त हे नवीन पदाची निर्मिती झाली होती. तर हे भारतीय उच्चायुक्त किंवा त्याला तुम्ही म्हणतात भारतीय हाय कमिशनर, तर हे पद आलं होतं. त्यालाच मराठीमध्ये इंग्रजीमध्ये हाय कमिशनर असं म्हणतात आणि भारतीय उच्चायुक्त मराठीमध्ये म्हणतात. तर या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता, सर विल्यम स्टीव्हन्स मेयर. हे नाव लक्षात ठेवा, सर विल्यम स्टीव्हन्स मेयर हे पहिले भारतीय काय आहेत, आपलं पहिले हाय कमिशनर आहेत. तर 1921ला यांना त्या पदावर आणलं होतं. त्याच्यानंतर पहिले भारतीय हाय कमिशनर कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे सर दादीबा मेरवानजी दलाल. तर सर दादीबा मेरवानजी दलाल हे पहिले भारतीय हाय कमिशनर आहेत. हाय कमिशनर या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण, हा प्रश्न येऊ शकतो. त्यांचं नाव आहे विजयालक्ष्मी पंडित. तर विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या महिला आपल्याला दिसून येतील, ज्या की या पदावर पहिल्यांदा त्या विराजमान झाल्या आणि 1954ला त्यांना तिथं नेमण्यात आलं होतं. पहिल्या महिला, पहिले भारतीय आणि पहिला व्यक्ती, हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जिथं परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर हाय कमिशनर आणि या पदाचा जो पगार होता तो पगार भारतीय तिजोरीमधून काय केला जायचा, दिला जायचा, देण्याची ती तरतूद होती. लक्षात ठेवा अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर या कायद्यानं केंद्रामध्ये द्विगृही सभागृह स्थापन करण्यात आलं. बरोबर आहे, कारण केंद्रामध्ये एक होतं कनिष्ठ सभागृह आणि एक होतं वरिष्ठ सभागृह. पाठीमागं परीक्षेला प्रश्न आलता, कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहामध्ये किती संख्या होती. कनिष्ठ सभागृहामध्ये सदस्य होते 145 आणि वरिष्ठ सभागृहामध्ये सदस्य होते 60. प्रश्न विचारलेला 145 आणि 60 कनिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृह, हे लक्षात ठेवा. इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता, खूप कमी लोकांना मतदानाचा काय होता, अधिकार होता. कनिष्ठ सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार होता 0.38% आणि वरिष्ठ सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार होता 0.0073%. इतक्या कमी स्वरूपामध्ये मतदानाचा अधिकार 1919च्या कायद्याने आपल्याला देण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कायद्यानं प्रांतामध्ये सर्व विषय सोपे केले. हे वाक्य चुकीचं आहे. मग काय बरोबर आहे, लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये काय करण्यात आलं होतं, तर 1919च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये विषयाची विभागणी करण्यात आली होती. काय होती विभागणी, एक होतं राखीव विषय, एक होतं सोपीव विषय. ठीक आहे. राखीव विषयाचा जो कारभार होता का, तो भारत मंत्री आणि गव्हर्नर जनरलच्या हातामध्ये होता. इथं आपल्याला कोणतेही अधिकार नव्हते. पण प्रांतामध्ये मात्र सोपीव काही विषय होते. या सोपीव विषयांचा कारभार निर्वाचित मंत्र्याच्या हातामध्ये करण्यात आला होता. निर्वाचित मंत्री म्हणजे आपले लोक. ठीक आहे. तर निर्वाचित मंत्री त्या सोपीव विषयाचा कारभार करणार. म्हणजे प्रांतामध्ये इथं जी व्यवस्था लागू करण्यात आली होती का, त्या व्यवस्थेला म्हणतात द्विस्तरीय शासन व्यवस्था, त्याला म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था किंवा त्याला म्हणतात द्विदल शासन व्यवस्था. तर ही द्विदल शासन व्यवस्था 1919च्या कायद्यानं लागू करण्यात आली. पण ही व्यवस्था लागू झाली 1921ला आणि ही व्यवस्था रद्द झाली 1937ला. कारण 35च्या कायद्यानं आपल्याला प्रांतिक पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. म्हणजेच काय, प्रांतातील सर्व विषय सोपीव कधी झाले होते, 1919ला नाही तर 1935ला. आणि म्हणून 1935ला पूर्ण स्वायत्तता आली. म्हणजे प्रांतातील सर्वच विषय काय करण्यात आले, सोपीव. पण 1919ला द्विस्तरीय शासन व्यवस्था होती. प्रांतातलं कारभार 2 विभागामध्ये विभागण्यात आला. राखीव खातं हे इंग्रजांच्या हातात होतं, पण जे सोपीव खातं होतं तेच फक्त आपल्या हातामध्ये होतं. त्यामुळे प्रांतातील सर्व विषय सोपीव झाले. पण कधी झाले, 35ला, 19ला नाही. लक्षात ठेवा, 19ला द्विस्तरीय शासन व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर या कायद्यामध्ये दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापनेची नेमणूक होती. बरोबर आहे.
दर 10 वर्षांनी आयोग येणार होता. म्हणजे लक्षात ठेवा आयोग कधी येणं अपेक्षित होतं, 1919चा कायदा आहे तर आयोगाची निर्मिती होणं अपेक्षित होतं 1929ला, पण आयोग आला कधी 1927ला. कारण 27ला आलेल्या आयोगाचं नाव होतं सायमन कमिशन. काय नाव होतं? सायमन कमिशन. तर सायमन कमिशनची नेमणूक झाली होती 27ला. आता इथं तर म्हणले दर 10 वर्षांनी येणं अपेक्षित आहे, पण 27लाच का आलं तर 29ला इंग्लंडमध्ये काय होणार होत्या निवडणुका. तिथं 2 पक्ष होते, हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष. हुजूर पक्ष त्या काळामध्ये सत्ताधारी होता आणि या हुजूर पक्षाला वाटलं जर मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला लवकरात लवकर घटनात्मक सुधारणा देऊन टाकेल. त्यामुळे हुजूर पक्षानं निवडणुका होण्याच्या अगोदर 2 वर्ष सायमन कमिशनची नेमणूक केली होती. आणि परीक्षेला प्रश्न असतो या सायमन कमिशन मध्ये जे सदस्य होते का त्या सदस्यांची नावं सांगा. आता प्रश्न आला होता सायमन कमिशन मध्ये जॉन सायमन हे अध्यक्ष होते, तेच अध्यक्ष का? कारण भारतीय मवाळांना मान्य होतील असे होते म्हणून त्यांना अध्यक्ष. या सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते, त्यातला एक व्यक्ती असा होता तो आयर्विनचा मेहुणा होता. म्हणजे आपण ह्यांची मेहुणी सुद्धा लक्षात ठेवायची. लक्षात ठेवा आयर्विनचा मेहुणा लेन फॉक्स नावाचा व्यक्ती जो सायमन कमिशन मध्ये एक मेंबर आहे. आणि सायमन कमिशन मध्ये असा एक व्यक्ती होता, तो व्यक्ती पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला. त्या व्यक्तीचं नाव काय? क्लेमेंट ॲटली हा व्यक्ती. म्हणजे सायमन कमिशन मध्ये 7 व्यक्ती आहेत. ते 7 व्यक्ती कोण कोण होतं, म्हणजे कोणते लोक कोण कोणत्या कमिटी कुठल्या कुठल्या पक्षातून आले होते आणि त्यांचं योगदान काय हे लक्षात ठेवा. त्यांनाच का नेमलं होतं तिथं प्रश्न असतो. पाठीमागं राज्यसेवा मेन्सला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे हे सायमन कमिशन आलं होतं 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं हे सायमन कमिशनचा मुख्य हेतू होता. पण सायमन कमिशन येण्याच्या अगोदर स्वराज्य पार्टीमुळं 1924ला सरकारने एक कमिशन नेमलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं मुडीमन कमिशन. या मुडीमन कमिशनचा हेतू सुद्धा होता 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं. आणि हेच मुडीमन कमिशन म्हणलं होतं कायद्याच्या मूल्यमापनासाठी एक रॉयल कमिशन स्थापन करा किंवा एक शाही आयोग स्थापन करा. आणि तो शाही आयोग म्हणजे काय होता? सायमन कमिशन होता. आणि ते आलं होतं 1927ला. मग सायमन कमिशन जिथं जाईल तिथं आपण सायमनला विरोध केला. त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. तर 1919चा कायदा अशा पद्धतीने व्यवस्थित करा ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी बेंटिंगनं खालीलपैकी कोणाची निवड केली? तर बेंटिंगनं निवड केली होती मार्टिन बर्ड, लॉर्ड मेकॉले, विल्यम स्लीमन, थॉमस माल्थस. तर 3 नंबर उत्तर आहे. कर्नल विल्यम स्लीमन या व्यक्तीला ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी बेंटिंगनं नेमलेलं. तर बेंटिंग हा एक महत्वाचा गव्हर्नर जनरल म्हणून आपल्याला ओळखता येतो. सगळ्यात महत्वाचं बेंटिंगनं 1829ला सती पद्धत काय केली होती? बंद केली होती. आणि सती पद्धत बंद केली होती पहिल्यांदा फक्त कोणत्या प्रांतात? बंगाल. नंतर 1830ला ती मुंबई आणि मद्रासमध्ये काय केली? बंद केली. त्याच्यानंतर मार्टिन बर्ड आणि बेंटिंगचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय नातं आहे लक्षात ठेवा. तर बेंटिंगनं मार्टिन बर्डची नेमणूक केली होती कशासाठी? जमीन महसूल पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्याच्याच बेसवर उत्तर भारतामध्ये जी पद्धत लावण्यात आली होती त्याच पद्धतीला काय म्हणतात? महालवारी पद्धत किंवा त्याला काय म्हणतात? मौजवारी पद्धत. तर महालवारी मौजवारी पद्धत अभ्यास करण्यासाठी त्यानं मार्टिन बर्डची नेमणूक केलेली. त्यामुळे उत्तर भारतामध्ये जमीन महसूल व्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर भारतातल्या. तर त्या व्यक्तीचं नाव आहे मार्टिन बर्ड. नेमणूक केली होती बेंटिंगनं लक्षात ठेवा. आणि मार्टिन बर्डनं पहिल्यांदा जी जमीन महसूल व्यवस्था लावली महालवारी पद्धत ती कोणत्या भागात लावली? आग्रा. आणि बेंटिंगनं अलाहाबाद या ठिकाणी महत्वाचं महसूल बोर्ड स्थापन केलं होतं. आणि अलाहाबादमध्ये महसूल बोर्ड स्थापन करून तिथून तो महसूल काय करायचा? गोळा करायचा. आणि आग्रामध्ये मार्टिन बर्डनं ती व्यवस्था लावलेली. त्यामुळे मार्टिन बर्डनं शेतसाऱ्याचे दर किती सांगितले होते? 66%. लक्षात ठेवा. आणि 1833ला बेंटिंगनं काय केलेले? नियम तयार केलेले. 1833च्या नियमानुसारच मार्टिन बर्डनं पुढे ती व्यवस्था लागू केली होती. त्याच्यानंतर लॉर्ड मेकॉले ज्यावेळेस बेंटिंग भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारताचा काम करायचा. कारण बेंटिंग हा महत्वाचा आहे, कारण बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. 1833चा जो चार्टर ऍक्ट होता हा बेंटिंगच्या काळामध्ये झाला होता. आणि ह्याच बेंटिंगला बेंटिंगचं पद होतं जे की बंगालचा गव्हर्नर जनरल इथून पुढं भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखण्यात येत होता. आणि भारताचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर बेंटिंग होता. तर ह्या बेंटिंगला जी मदत करणारी कार्यकारी परिषद होती ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो, ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 4था व्यक्ती ऍड झाला होता. आणि तो 4थ्या व्यक्तीचं नाव काय होतं? मेकॉले होतं.
आणि हा मेकॉले बेंटिंग बरोबर सुद्धा त्यानं काम केलेला. तर बेंटिंगनं मेकॉलेला शिक्षणामधला वाद सोडवण्याची जबाबदारी दिली होती आणि हा वाद पुढे मेकॉलेनं सोडवला होता. तो वाद होता भारतातल्या लोकांना पौरात्य शिक्षण द्यायचं का भारतातल्या लोकांना पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं, आणि पौरात्य शिक्षण द्यायचं का पाश्चिमात्य हा वाद सोडवला, जिथं 10 लाख रुपयाचा सुद्धा मुद्दा होता. त्यामुळे पाश्चिमात्य शिक्षण द्या असं कोण म्हणत होता? मेकॉले. आणि मेकॉलेनं दिलेल्या प्रस्तावाला 7 मार्च 1835 ला बेंटिंगनं मान्यता दिली होती आणि म्हणून तिथून पुढे कुठलं शिक्षण भारतामध्ये चालू झालं होतं? इंग्रजी शिक्षण. तर अशा पद्धतीने बेंटिंगच्या काळामध्ये झालेल्या या गोष्टी आहेत. बेंटिंग हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं आपल्या भारताच्या रूढी प्रथा परंपरामध्ये हस्तक्षेप करण्याचा पहिल्यांदा काय केला? प्रयत्न केला. त्यामुळे तो महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि थॉमस माल्थस कोण होता? तर ज्यानं रयतवारी पद्धतीला पाठिंबा दिला होता. असा एक इंग्लंड मधला विचारवंत होता. ठीक आहे, विचारवंत होता, त्यानं रयतवारी पद्धतीला पाठिंबा दिलेला. ठीक आहे, तर असा तो प्रश्न आहे. ठगाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाची नेमणूक केली? विल्यम स्लीमन. ते कर्नल विल्यम स्लीमन तो व्यक्ती. नंतर सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन 1911 रोजी पुणे इथं कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलं? तर सत्यशोधक समाजाचं पहिल्या अधिवेशनासंदर्भात प्रश्न आहे. डॉक्टर विश्राम गोले, रामय्या व्यंकय्या अय्यवारू, कृष्णराव भालेकर, हरिश्चंद्र नवलकर. तर त्याचे अध्यक्ष होते रामय्या व्यंकय्या अय्यवारू. तर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली होती? महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873. ठीक आहे, त्याच्यानंतर 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते? सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायण कडलक. तर हे नाव महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. सत्यशोधक चळवळ कोणत्या प्रकारची चळवळ होती? 3 प्रकारची. वर्गीय चळवळ आहे, त्याच्यानंतर कृतिशील चळवळ आहे आणि परिवर्तनीय चळवळ आहे. तर हा पण परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला. सत्यशोधक समाजाचा एक ज्यू धर्मीय व्यक्ती सदस्य होता, त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं इलया सालोमन. हे नाव लक्षात ठेवा, इलया सालोमन. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजामध्ये छापखाना सत्यशोधक समाजाला कोणी भेट दिला? तर छापखाना 2 लोकांनी दिला होता. ते 2 लोक मुंबईमधले बांधकाम व्यावसायिक होते. एकाचं नाव होतं व्यंकू काळेवार आणि एकाचं नाव होतं रामय्या व्यंकय्या अय्यवारू. आणि रामय्या व्यंकय्या अय्यवारू हे जे व्यक्ती आहेत का, हेच व्यक्ती या पुण्यामध्ये भरलेल्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर अध्यक्ष तिथं असणारे अजून एक त्यांचे सहकारी होते, रामचंद्र लाड. तर रामचंद्र संतू लाड नावाची व्यक्ती सुद्धा त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित होते. ते पण व्यक्ती त्या परिषदेसंदर्भात महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं? इथं परीक्षेला प्रश्न असतो. तर सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. पुरोहित वर्गाला कुठेही मध्यस्थी नको, कारण आपण सर्व जसे आई वडिलांची लेकरे आहोत तसं आपण ईश्वराची पण लेकरे आहोत, असं कोण म्हणलं? महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज. ठीक आहे, सत्यशोधक समाजासंदर्भात हे वाक्य लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचं सगळ्यात महत्वाचं काय काम अजून? तर सत्यशोधक समाजाचं दीनबंधू हे वर्तमानपत्र होतं. ह्या दीनबंधू वर्तमानपत्राला कुणी चालवत होतं? तर 1877 मध्ये कृष्णराव भालेकर हे दीनबंधूचं काय करायचे? संपादन करायचे. महात्मा फुलेंनी त्यांना मदत केली होती. हे वर्तमानपत्र 1890 मध्ये मुंबईमधून कोण चालवत होतं? नाम लोखंडे. तर नाम लोखंडे हे मुंबईमधले काय होते? संपादक होते. कृष्णराव भालेकर यांच्यामुळे सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक त्यांनी स्वतः पुण्यातून काढली होती. आणि कृष्णराव भालेकर यांच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईला स्थापन केली होती. ज्या शाखेचे अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यवारू आणि व्यंकू काळेवार हे महत्वाचे लोक होते. जया कराडी लिंबू हे पण तिथं महत्वाच्या महिला आहेत. नाम लोखंडे पण तिथं काम बघायचे. तर सत्यशोधक समाजाची सभा दर कोणत्या दिवशी भरत होती? रविवारी. हे रविवार लक्षात ठेवा. कोणाच्या घरी भरत होती? डॉक्टर गावडे. हे गावडे महत्वाचे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचे सदस्य कोण होते? इतर सदस्यावर परीक्षेला प्रश्न असतो. तर सत्यशोधक समाजाचे जे सदस्य होते का त्यांची नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जिथं परीक्षेला 100% प्रश्न असण्याची शक्यता आहे. खूप सगळे लोक आहेत, लक्षात ठेवा. जेवढे आता सगळे लोक सांगितले का ते सत्यशोधक समाजाचे सदस्य आहेत. सत्यशोधक समाजाला 10 रुपये भाड्याने इमारत कोणी दिली? रामचंद्र धावरे नाईक नावाचे व्यक्ती होते. तर रामचंद्र धावरे नाईक नावाच्या व्यक्तीने त्यांना काय केली होती? 10 रुपये भाड्याने इमारत दिली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सत्यशोधक समाजाचं सर्व काम आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची शाखा कुठं स्थापन झाली? कोल्हापूरला. कधी स्थापन झाली होती? 1911 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष विचारला तर परशुराम भाऊ गोसवडकर हे नाव लक्षात ठेवा.
परशुराम भाऊ घोसवडकर हे सत्यशोधक समाजाचे काय आहेत, अध्यक्ष आहेत. नंतर कार्यकारी अध्यक्ष विचारू शकतात परीक्षेला. कार्यकारी अध्यक्ष कोण होते, तर कार्यकारी अध्यक्ष होते भास्करराव जाधव. तर भास्करराव जाधव हे कार्यकारी अध्यक्ष आपल्याला तिथं सांगता येतील. नंतर तिथं हे विचारू शकतात कार्यवाहक कोण होते, तर कोल्हापूर शाखेचे कार्यवाहक कोण होते, हरिभाऊ चव्हाण. हे नाव लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये हेच नाव परीक्षेला असणार आहे, कारण हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाहक होते. कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष कोण होते, तर उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लट्टे नावाची व्यक्ती. तर अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष आहेत, ज्यांचं डेक्कन रयत हे साप्ताहिक होतं. आता लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न काय येतो, एखादी सभा, एखादी संस्था, एखादी संघटना त्याची पूर्ण कार्यकारिणी विचारतात. आणि हे कार्यकारिणी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला फक्त अध्यक्ष माहित असतो, पण बाकीचं पण लक्षात ठेवा तशी माहिती आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. कारण का इथंच परीक्षेला पुढच्या काळामध्ये काय असणार आहे प्रश्न. आणि तुम्ही नक्की त्याचा तुम्हाला मी लास्ट टाइमला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या का तिथं बरोबर आयोगानं प्रश्न विचारले. आणि लक्षात ठेवा हे कार्यकारिणी लक्षात ठेवा हे फक्त एका शाखेचं आहे, कोल्हापूर शाखा. आणि कोल्हापूर शाखेचा अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, कार्यवाहक, उपाध्यक्ष ही सगळी कार्यकारिणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न इथंच बनणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर विश्राम घोले कोण होते, तर विश्राम घोले हे सत्यशोधक समाजाचा जो समारंभ झाला होता तर त्या समारंभाचे अध्यक्ष विश्राम घोले होते. विश्राम घोले यांनी सत्यशोधक समाजाचे सदस्य पण आहेत. विश्राम घोलेंनी सार्वजनिक सत्यधर्म जे पुस्तक होतं महात्मा फुले यांचं, त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झालं तर प्रस्तावना लिहिण्याचं काम त्यांनी केलं होतं विश्राम घोलेंनी. कृष्णराव भालेकर पण सहकारी आहेत. त्यांनी दिनबंधू वर्तमानपत्र चालवलं होतं. दिनबंधू वर्तमानपत्राच्या महिला संपादक होत्या, त्यांचं नाव काय होतं, तानुबाई बिर्जे, ते पण महत्वाचे आहेत. हरिश्चंद्र नवलकर हे पण महात्मा फुले यांचे काय आहेत, सहकारी आहेत. ठीक आहे, अशा तो प्रश्न आहे. नंतर 1902 मध्ये कर्जनं नेमलेल्या थॉमस रायले कमिशन मध्ये कोणत्या 2 भारतीयांची नेमणूक करण्यात आली होती. प्रश्न कुठल्या एरियामध्ये जातो, शिक्षण. आणि शिक्षण मध्ये 1902 साठी आलेले कमिशन, त्या कमिशनचं नाव होतं रॅले कमिशन. रॅले कमिशन नेमलं होतं कर्जनं कोणत्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी. आणि या कमिशन मध्ये 2 लोक भारतीय होते. एकाचं नाव होतं सय्यद हुसेन बिलग्रामी आणि एकाचं नाव होतं न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी. तर हे 2 लोक त्या रॅले कमिशन मध्ये सदस्य होते. त्यामुळे अ आणि ब हे त्याचं उत्तर आहे. जियाउद्दीन अहमद आणि आशुतोष मुखर्जी सदस्य होते, पण 1917च्या सॅडलर कमिशन मध्ये सदस्य होते. ठीक आहे, सॅडलर कमिशन मध्ये होते, लक्षात ठेवा. सॅडलर कोण होते, तर लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते इंग्लंडमध्ये. तर लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते. तो प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, कारण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. जियाउद्दीन अहमद, आशुतोष मुखर्जी कोणत्या कमिशनचे मेंबर आहेत, सॅडलर. तर आयोगानं आतापर्यंत रॅले कमिशन विचारलंय, कोणत्यासाठी होतं हे पण विचारलंय, पण त्यातले सदस्य कधी विचारलं नाही. पुढच्या काळामध्ये 100% इथं प्रश्न असणार. तर हे 2 लोक लक्षात ठेवा. तर शिक्षणासंदर्भात नेमलेलं ते कमिशन होतं, कोणाच्या काळात नेमलं होतं, कर्जन, कारण तो कार्यकाळ कोणाचा आहे, कर्जनचा. आणि सिमला या ठिकाणी शिक्षणासाठी जी परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये जवळपास 150 ठराव पास झाले होते. आणि या 150 ठरावाच्या अनुसरूनच पुढे मग कर्जननं आपली शिक्षणाचे धोरण आखले होते. थॉमस रॅले कमिशनच्या शिफारशीच्या आधारावर कर्जननं 1904 साली भारतीय विद्यापीठांचा काय केला होता, कायदा. आणि ह्या विद्यापीठ कायदा करून त्यानं विद्यापीठावर सरकारचं पूर्णपणे काय आणलं होतं, नियंत्रण आणलं होतं. ठीक आहे, असा तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केली, तेव्हा बॉम्बे असोसिएशन ही संघटना सोडण्याचा निर्णय कोणी घेतला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. आता हा टॉपिक कोणता आहे, पहिला टॉपिक कडे जाऊ आपण. तर टॉपिक बघा, टॉपिक आहे संघटना. या संघटनामध्ये आपल्याला 4 संघटना करून जायचे आहेत. 1 बंगाल प्रांतामध्ये असणाऱ्या संघटना, दुसरं मुंबई प्रांतामध्ये असणाऱ्या संघटना करा, मद्रास प्रांतामधल्या संघटना करा, आणि इंग्लंड प्रांतामध्ये असणाऱ्या काय करा, संघटना करा. 4 प्रांतातल्या संघटना. प्रश्न विचारलाय मुंबई मधल्या संघटनेवर. त्यातली पहिली संघटना बॉम्बे असोसिएशन, जी की महाराष्ट्रातील पहिली कोणती संघटना आहे, राजकीय संघटना. तर राजकीय संघटना म्हणून त्याला ओळखलं जातं. तर भाऊदाजी लाड यांनी सरकारवर टीका केली होती, त्यामुळे संघटना 3 लोकांनी सोडली होती. जमशेदजी जिजीबाई, मानकोजी खरसटजी, मुहम्मद अमीन आणि दादाबाई नौरोजी, असे 4 लोक आहेत. पण दादाबाई नौरोजींनी संघटना सोडली नव्हती. ह्यावरच्या 3 लोकांनी ती संघटना सोडलेली. अ ब क हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. कारण जमशेदजी जिजीबाई हे जे व्यक्ती होते हे बॉम्बे असोसिएशनचे कार्यकारी सन्माननीय अध्यक्ष होते. यांना सन्माननीय अध्यक्ष करण्यात आलं होतं. तर सन्माननीय अध्यक्ष ते जमशेदजी जिजीबाई होते, ते सरकारचे समर्थक होते, त्यामुळे त्यांनी ती संघटना सोडली होती, कारण सरकारवर टीका करणं हे त्यांना आवडलं नव्हतं.
मानकोजी खरसटजी उद्योजक होते, त्यांनी पण संघटना सोडली. आणि मोहम्मद अमीन नावाची व्यक्ती, त्यांनी पण संघटना सोडून दिली. तर या 3 लोकांनी ती संघटना सोडली होती. दादाभाई नौरोजींनी ती संघटना सोडलेली नव्हती. तर बॉम्बे असोसिएशन ही जी संघटना आहे, या संघटनेची स्थापना झाली होती 26 ऑगस्ट 1852. ही संघटना स्थापन झाली होती. या संघटनेचे 4 संस्थापक सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत. एक सगळ्यात महत्वाचं जगन्नाथ शंकर सेठ, दुसरं दादाभाई नौरोजी, तिसरं फरदोनजी नौरोजी आणि चौथं डॉक्टर भाऊदाजी लाड. तर हे डॉक्टर भाऊदाजी लाड. डॉक्टर भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे कोण आहेत? सेक्रेटरी आहेत, लक्षात ठेवा. पहिले सेक्रेटरी हे होते आणि दुसरे सेक्रेटरी जगन्नाथ शंकर सेठ यांचा मुलगा होता, त्यांचं नाव होतं विनायक जगन्नाथ. तर विनायक जगन्नाथ हे त्याचे दुसरे सेक्रेटरी. नंतर सन्माननीय अध्यक्ष कोणाला करण्यात आलं होतं? जमशेदजी जिजीबाई हे सन्माननीय अध्यक्ष. परीक्षेला 100% प्रश्न असणार. जगन्नाथ शंकर सेठ यांचा मृत्यू झाला कधी? 1865 ला. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मृत्यूनंतर ही संघटना कोणी सांभाळली? तर ही संघटना सांभाळली होती रावसाहेब मंडलिक यांनी. तर रावसाहेब मंडलिक यांचं नाव लक्षात ठेवा. हे नाव खूप महत्वाचं आहे. परीक्षेला पुढच्या काळामध्ये इथंच काय असणार? प्रश्न असणार. ठीक आहे. तर रावसाहेब मंडलिक हे महत्वाचे व्यक्ती आपल्याला दिसून येतील. त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा. गट अ आणि गट ब. एका साईडला तुम्हाला नेतृत्व दिलंय आणि एका साईडला चळवळी दिलेत. आता बघा हा टॉपिक कोणता आहे? तर हा टॉपिकचं नाव आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न विचारलाय आणि टॉपिक सगळ्यात महत्वाचा जातो मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी संदर्भात. कारण पूर्व परीक्षाला मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी संदर्भात प्रश्न विचारला जातोय. कारण आपल्याला पाठीमागं कंबाईनला प्रश्न आलेले आहेत, राज्यसेवेला प्रश्न आलेत, त्यामुळे हा प्रश्न इथं टाकलेला आहे पूर्वला. ठीक आहे, लक्षात ठेवा. पूर्वला पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. वहाबी चळवळ, देवबंद चळवळ, अहमदिया चळवळ, फरियादी चळवळ आणि पुढे तुम्हाला नेतृत्व दिले. ठीक आहे. वहाबी चळवळ तर शरीयतुल्लाह, मिर्जा गुलाम अहमद, मोहम्मद कासिमोनोती आणि सय्यद अहमद. आता वहाबी चळवळीचं नेतृत्व केलं होतं सय्यद अहमद यांनी. देवबंद चळवळीचं नेतृत्व केलं होतं मोहम्मद कासिमोनोती. अहमदिया चळवळीचं नेतृत्व होतं मिर्जा गुलाम अहमद आणि फरियादी चळवळीचं नेतृत्व होतं शरीयतुल्लाह. तर जोड्या लावण्यासाठी प्रश्न आहे म्हणजे अ ब कड. तर 4 3 2 1 हा आपल्याला इथं काय सांगता येतो? उत्तर सांगता येतं. तर नेतृत्व आणि मुवमेंट हे लक्षात ठेवा. पूर्वला पुढच्या काळामध्ये इथं काय असणार? प्रश्न असणार. त्याच्यानंतर खालील दिलेले सदस्य हे कोणत्या संघटनेत काम करत होते ते ओळखा. तर संघटनेची नावं, व्यक्तीची नावं दिलेत. रामचंद्र जयकर, भिकोबा दादा चव्हाण, लक्ष्मण शास्त्री हळवे, मोरोबा विनोबा. आता बघा हा प्रश्न कोणता आहे? हा प्रश्न पण महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ याच्या संदर्भात हा प्रश्न विचारलाय. आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या खाली काही संस्था दिलेत. तर हे सदस्य कोणत्या संस्थेत काम करायचे? परीक्षेला अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेला पहिले कसे प्रश्न येत होते? उदाहरणार्थ ज्ञान प्रसारक सभा कोणी स्थापन केली? व्यक्तीचं नाव सांगा. प्रार्थना समाज कोणाचा आहे? अध्यक्ष सांगा. आता असे प्रश्न येत नाहीत. आयोगाचा पॅटर्न पूर्णपणे बदललाय. आयोग एखाद्या संघटनेमध्ये असणारे सदस्य आणि त्या सदस्याची नावं आणि याच्यावरून ती संघटना विचारतं. त्यामुळे ती संघटना लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ही संघटना लक्षात ठेवलीच पाहिजे. कारण का? तसेच परीक्षेला प्रश्न असतात. त्यामुळे हे सगळे लोक कुठं काम करायचे? तर ते सगळे लोक काम करत होते परमहंस सभा. तर हे सगळ्या लोकांची माहिती परमहंस सभामध्ये आहे. तर परमहंस सभा स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. तर हे दादोबा पांडुरंग तरखडकर त्याने 1849 ला ही सभा स्थापन केली मुंबईमध्ये. आणि ही सभा कशा पद्धतीनं काम करायची? गुप्त पद्धतीनं. ह्या गुप्त सभेच्या ज्या सर्व बैठका व्हायच्या त्याचे अध्यक्ष कोण असायचे? तर ते दादोबा नसायचे. तर त्या गुप्त सभेचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते बाळकृष्ण जयकर नावाचे व्यक्ती. तर बाळकृष्ण जयकर नावाचे व्यक्ती त्याचे अध्यक्ष असायचे. त्या बैठकीमध्ये एक जगद्वासी आर्य नावाचं जे टोपण नाव आहे, या टोपण नावानं लिखाण कोण करायचे? दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि हे सगळं लिखाण आपल्या त्या सदस्यांना वाचायला दिलं जायचं. तर अशा पद्धतीनं ती गुप्त पद्धतीनं काम करायची. हंस, जसं परमहंस असं नाव दिलंय, लक्षात ठेवा. परमहंस म्हणजे काय? हंस पाणी आणि दूध जसं वेगळं करतो तसं ही संघटना समाजामध्ये जातीभेद अस्पृश्यता दूर करण्याचं काम करेल. पण या सभेचा सदस्य होत असताना एक शपथ घ्यावी लागायची आणि ती शपथ घेतल्याशिवाय सदस्य होता येत नसे. पण या संघटनेची यादी पुढच्या काळामध्ये चोरीला गेली. त्यामुळे ही संघटना 1860 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केली?
बंद केली किंवा बरखास्त केली आणि या सभेचे सगळे सदस्य पुढे 1867 मध्ये प्रार्थना समाजामध्ये काय झाले, विलीन झाले. लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने ही सभा प्रमुख सभा काम करायची. दादोबा पांडुरंग तरखडकर हे तिथं महत्वाचे आहे आणि त्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी एक ग्रंथ लिहिला होता, ज्या ग्रंथाचं नाव होतं धर्म विवेचन. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्ञानप्रसारक सभा. ज्ञानप्रसारक सभा होती 1848 ला. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मुंबईमध्ये ती सभा काय केली, स्थापन केली. या सभेला विकसित कोणी केलं असा प्रश्न आला होता. तर लक्षात ठेवा, ज्ञानप्रसारक सभेला विकसित करण्याचं काम कोणी केलं होतं, डॉक्टर भाऊदाजी लाड. त्यांनी ती सभा विकसित केलेली. या सभेमध्ये संशोधनात्मक निबंध कोण वाचायचं, पुढच्या काळामध्ये प्रश्न असणार. ज्ञानप्रसारक सभेसमोर संशोधनात्मक निबंध कोण वाचत होतं, न्यायमूर्ती रानडे. आणि या सभेमध्ये कोण कोण सदस्य होतं, तर या सभेमध्ये सदस्य होते सगळ्यात महत्वाचं न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक आणि माडगावकर नावाची व्यक्ती. तर हे सगळे सदस्य या सभेचे काय आहेत, मेंबर आहेत. परीक्षेला प्रश्न असणार, ज्ञानप्रसारक सभेमध्ये कोण कोण सदस्य काम करायचे. प्रार्थना समाज 1867 ची स्थापना आहे आणि मानवधर्म सभा 1844 सुरत या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी काय केला होता, स्थापन केला होता. हे डिटेल लक्षात ठेवा. प्रत्येक संघटनेमधले सदस्य लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये आयोगाचा भर इथंच असणार आहे, सदस्य सांगा. त्याच्यानंतर रौलट कायद्याच्या विरोधात जी सत्याग्रह सभा आयोजित करण्यात आली होती त्याचे उपाध्यक्ष विचारले, अध्यक्ष नाही. लक्षात ठेवा. आता 1919 ला जो रौलट कायदा झाला होता, या रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केलेला. याचाच अर्थ त्या सत्याग्रह सभेचे अध्यक्ष कोण होते, महात्मा गांधी. लक्षात ठेवा. पण आयोगाने आपल्याला इथं प्रश्न विचारताना विचारले उपाध्यक्ष कोण होते, तर त्या व्यक्तीचं नाव होतं बेंजामिन हार्निमन. तर बेंजामिन हार्निमन हे रौलट कायद्याच्या विरोधात जे सत्याग्रह सभा स्थापन झाल्या त्याचे काय होते, उपाध्यक्ष होते. हेच त्या कायद्याला म्हणले होते ब्लॅक बिल. म्हणजे बेंजामिन हार्निमन यांनी रौलट ऍक्टला म्हणले ब्लॅक बिल आणि महात्मा गांधी म्हणले होते त्या कायद्याला काळा कायदा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तो रौलट ऍक्ट होता जो 1919 ला केला होता. तर सिडनी रौलट नावाचे व्यक्ती होते, त्या व्यक्तीने तो कायदा केलेला, पण तो व्यक्ती मानवी स्वातंत्र्य दडपणारा कायदा होता. त्यामुळे महात्मा गांधीजींनी रौलट सत्याग्रह केलेला, ज्या रौलट सत्याग्रह महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला अखिल भारतीय स्तरावरचा लढा होता. तर तो लढा म्हणून रौलट सत्याग्रह हा महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल दिलेल्या विधानामधून अचूक विधाने ओळखा. त्यांचा जन्म 1842 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. जन्म ठिकाण प्रत्येक समाजसुधारक यांचं महत्वाचं आहे, कारण परीक्षेला प्रश्न असतो. दुसरे विधान, त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांनी स्वतः विधवा पुनर्विवाह करून विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. त्यांनी 1862 मध्ये हिंदू प्रकाश या वर्तमानपत्रात इंग्रजी विभागात समाज सुधारणेची मीमांसा करणारे अनेक लेख लिहिले. आणि 5वं वाक्य, त्यांचा संबंध प्रार्थना समाज, ज्ञानप्रसारक सभा, सार्वजनिक सभा या संघटनेसोबत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तो प्रश्न विचारलेला आहे. आता यातून आपला कोणता घटक कव्हर होत आहे, समाज सुधारक. यातून आपला कोणता घटक कव्हर होत आहे, समाज सुधारक. तर समाज सुधारक हा घटक इथं आपल्याला महत्वाचा आहे, तर तो इथून कव्हर होतो. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला विचारले अचूक विधाने ओळखा. ठीक आहे. आता अचूक विधाने ओळखा. पहिले विधान बरोबर आहे. त्यांचा जन्म 1842 ला कुठं झाला, निफाडला. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, हे पण बरोबर आहे. त्यांनी स्वतः विधवा पुनर्विवाह केला, हे वाक्य चुकीचं आहे. त्यांनी स्वतः विधवा पुनर्विवाह केला नव्हता. त्यांना स्थळ आलं होतं, पण त्यांनी त्या स्थळाला नकार दिलेला. विशेष म्हणजे त्यांच्या बहिणीचा सुद्धा विधवा पुनर्विवाह करा असं महात्मा फुले म्हटलेले, पण त्यांनी नकार दिला होता आणि म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे महात्मा फुलेंनी टीका केली होती की रावसाहेब सुधारणांचं ढोंग करू नका, ही टीका होती. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी स्वतः विधवा पुनर्विवाहाला काय केला नव्हता. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, पण त्यांनी स्वतः केला नव्हता. त्यामुळे क नंबरचं वाक्य हे चुकीचं आहे. नंतर त्यांनी 1862 मध्ये हिंदू प्रकाश या वर्तमानपत्रामध्ये इंग्रजी विभागात काम केलं, बरोबर आहे. हिंदू प्रकाश हे वर्तमानपत्राच्या इंग्रजी विभागात त्यांनी लेख लिहिले होते. या लेखामधून त्यांनी प्रार्थना समाजाच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार केलेला. ठीक आहे. आणि त्यांचा संबंध या सगळ्या समाजाबरोबर होता, कारण प्रार्थना समाजाची उपासना पद्धत, ब्रीद वाक्य हे न्यायमूर्ती रानडेंनी तिथं ठरवलेलं. नंतर ज्ञानप्रसारक सभेसमोर संशोधनात्मक लेख वाचायचे. सार्वजनिक सभेला विचार देण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलेलं. सार्वजनिक सभेमधून टिळकांनी त्यांना पुढे बाहेर काढलं होतं. म्हणून 1896 ला त्यांनी पुढे डेक्कन सभा काय केली होती, संस्था स्थापन केली होती. ठीक आहे. तर फक्त क विधान चुकीचं आहे, अ ब ड आणि ई हे बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरचा उत्तर आपल्याला इथं दिसून येतं. अशा पद्धतीने
पद्धतीने हे आपले 15 काय आहेत प्रश्न आहेत. तर या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इथं माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप विस्तृत असं हे विश्लेषण केलेलं आहे. अशा पद्धतीचे अजून काही प्रश्न सोडवायचे असतील तर हिस्ट्री 188 हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तर हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवावा. येणाऱ्या काळामध्ये इथं तुम्हाला असेच प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे तिथं भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपले 15 प्रश्न. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचे एक लाईक एक कमेंट हा पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त ऊर्जा देतो, त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. येणाऱ्या परीक्षेला या प्रत्येक टॉपिकचा त्या टॉपिक मधल्या कंटेंटचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.